चला आपण प्रश्नपत्रिका समजून घेऊया. प्रश्नपत्रिका क्रमांक 71. प्रश्नपत्रिका काढा. मराठी पहा. मराठीमध्ये संवाद काळजीपूर्वक वाचा. त्याच्यावर अगोदर प्रश्न वाचत चला. किती जणींनी प्रत्यक्षात सहभाग घेतला, कोण कोण बोलले त्याची नावं लिहिली पाहिजे तिथं. मुंबईला कोण राहते वरील संवाद कोठे झाला पहा. आय्या, अनिता, अक्षदा किती दिवसांनी भेटलाय. आता हे कोण बोलले कळत नाही. अगं अंजू म्हणजे हे कोण पहिलं वाक्य बोललंय, अंजू बोलले. अगं अंजू तू कधी आली. दोघींनी एकदम विचारलं. दोघींनी म्हणजे कोणी, अनिता आणि अक्षदा या दोघी. परवा दादानं यात्रेला आणलं. बरं तुमचं कॉलेज कसं चाललंय, कोण बंद असेल हे, अंजू. आता तर परीक्षा संपली, निकाल लागायचा आहे. कोण म्हणलं, अनिता किंवा अक्षदा या दोघींना. अरुणा, अर्चना इकडे या, इकडे या. ही बघा अंजना आली. हे कोण बोललं असेल, अरुणा, अर्चना इकडे या. ही बघा अंजना आली. वरती मग अनिता किंवा अक्षदा बोलली. अगं तुम्ही तिघी एकत्र, काय योगायोग, बालपणीच्या मैत्रिणी एकत्र. ते कोण बोलले हे खाली कळतंय की हो अर्चना. अर्चना म्हणा. हो अर्चना, मी परवा आले पण तू आणि अरुणा कधी आला. मी ती काल पुण्याहून आली तर मी मुंबईहून सकाळी आले. या एका ती काल पुण्याहून आली, मी सकाळी मुंबईवरून आली. म्हणजे हे कोण बोललंय, अर्चना बोलले. काय अरुणा, तुझा सोहम कुठे आहे. अगं अनिता, त्यानं सकाळपासून मामाची पाठ धरली. ही अरुणा बोलली. चला मंदिरात जाऊन पहिलं दर्शन घेऊया, अंजना म्हणा. आता वरील संवादात किती जणींनी प्रत्यक्ष सहभाग घेतलेला आहे, 6. कोण कोण 6 जणी आहेत ती, अंजू, अनिता, अक्षदा, अर्चना, अंजली आणि अरुणा. या 6 जणांनी भाग घेतलेला. 5 दिले का, 5 दिले का. 5 जणांनी भाग घेतले. मुंबईला कोण राहते, कुठल्या वाक्यात. ती काल पुण्याहून आली, मी मुंबईहून सकाळी आले. कोण कोण म्हणलं हे, अर्चना. वरील संवाद कोठे झाला असावा, यात्रेमध्ये. कारण इथं काय म्हणलेलं आहे, चला मंदिरात जाऊन पहिलं दर्शन घेऊया. म्हणजे या ठिकाणी याच्यावरून ते लक्षात येते की उद्यानामध्ये नाहीये, बाजारामध्ये नाहीये, स्टेशनवर नाहीये, यात्रेमध्ये घडलेलं आहे. कुठल्या याच्यावर वाक्यावर कळतंय, 3रं वाक्य. परवा दादाने यात्रेला आणलं. ओके, मंदिरात जाऊन पहिलं दर्शन घेऊया. ह्याच्यात यात्रेचं तर असू शकेल असं नाही, परंतु 3ऱ्या वरच्यावर कळतंय ना, ते जास्त योग्य. पुढील सुसंगत वाक्याचा परिचय पूर्ण करता योग्य पर्याय निवडा. आता इथे सगळे प्रश्न आणि पर्याय एका वेळी वाचून घ्यायचे आणि मग उत्तर सोडवायला सुरुवात करा. टिंबटिंबाची वेळ होते, पहाटे, दुपारची, सायंकाळची, रात्रीची. त्रस्त झाले लोक घराबाहेर पडले होते. उकाड्याने, थंडीने, पावसाने, भीतीने. आल्हाददायक वाऱ्याबरोबर सूर्यास्ताचे विलोभनीय दृश्य पाहून सर्वजण. आता इथं उन्हाळ्याचे दिवस असणार आहे, मग टिंबटिंबाची वेळ होती. आता फिरायला कधी बाहेर पडतात, संध्याकाळचं का सकाळचं नाही, सायंकाळची वेळ होती. मग उकाड्याने त्रस्त झाले लोक घराबाहेर पडले होते. पहिला पर्याय उकाड्याने. आणि मग संध्याकाळच्या वेळेला आपल्या विमानतळावरती तुम्ही गेलाय का कधी उन्हाळ्यामध्ये फिरायला, कसं वाटतं, थंडगार उन्हाळ्यात वाऱ्याची झुळूक येते पण ती आल्हाददायक वाटते. आल्हाददायक वाऱ्याबरोबर सूर्यास्ताचे विलोभनीय दृश्य पाहून सर्वजण सुखावले. पुढीलपैकी योग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा. दया, क्रौर्य. पुढीलपैकी कोण, आता निवडक त्या विरुद्ध वेचक होत नाहीये. ताळ, तंत्र हे तर जोड शब्द येतोय. दमट, आदरच हे समानार्थी शब्द आहे. हा, क्रौर्य याचा अर्थ क्रूरता आणि त्याच्या विरुद्ध दयाळुता. दया दाखवणं म्हणजे असा तो दया.
क्रौर्य म्हणजे क्रूरपणा आणि त्याच्या विरुद्ध दया. पुढील कोणत्या दोन शब्द पर्यायातील शब्द शुद्ध आहेत? सहस्त्र आणि लवचिक. हे बरोबर आहे. मनस्ताप मध्ये काय झाले रे? मनस्ताप झाले. तिथं मनस्ताप काय त्यात चूक झाले? सहला तर नंतर तिथं विसर्ग पाहिजे आणि विपरीत रला दुसरी वेलांटी पाहिजे ना, दीर्घ. हा पुढे विसर्ग पुढे पाहिजे ना. हा तच्या पुढे पाहिजे, ताच्या पुढे. सुवर्ण मध्ये अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा. सुवर्ण मध्य काढायचा म्हणजे काय करायचं की या गोष्टीत आपण सुवर्ण मध्य काढूया म्हणजे तडजोड. तडजोड काटकसरीने खर्च करणारा मितव्ययी. आता इथं कृपण म्हणजे कंजूसच होतो. काटकसरीने खर्च करणारा याचा अर्थ कंजूस नाही. काटकसरीने खर्च करणारा मितव्ययी म्हणजे योग्य तो खर्च करणार. मात्रा चालणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ योग्य परिणाम होणे की त्याची बरोबर त्या मात्रा चालली म्हणजे बरोबर तिथं योग्य ते परिणाम झाला. पुढे कोणता शब्द पारिभाषिक नाही? कणव बे. दप्तर हा पारिभाषिक म्हणजे दुसऱ्या भाषेत नाही, इंग्रजीमधनं झालेले त्याला पारिभाषिक म्हणतात असं नाही. इनाम हे देखील एक हे मुघलकालीन शब्द आहे किंवा त्या ऐतिहासिक शब्द म्हणजे त्या उर्दू वगैरे याच्यावर या भाषेमधनं ते दप्तर आणि इनाम आहे. इंग्रजीमधनं नाही झाले. आतापर्यंत पारिभाषिक म्हणजे आपण समजत होतो फक्त इंग्रजी नाही. मग अगदी कन्नडीमधनं आलेला, तामिळमधनं आलेले हे देखील पारिभाषिक शब्द म्हणा. पुढे कोणत्या दोन पर्यायी शब्दांची सुरुवात तालव्य वर्णाने झाली आहे? जपान आणि चंद्र. च आणि च फरक तो समजू. जपान जपान आणि जवळ. ज आणि ज. ज म्हणलं की टाळूला जीभ लागली की तालव्य. जपान मध्ये टाळूला जीभ लागते. चवदार मध्ये दंत दंत आहे. आता चंद्र च म्हणलं की जीभ टाळूला लागते आणि जवळ ज म्हणलं की दंत आला तो. हा उच्चार करून पाहिजे. जपान ज म्हणलं की काय होते? दाताला लागून जीभ वर टाळूला लागते जे तो तालव्य. आणि जवळ ज टाळूला जाते का जीभ बघायला? जवळ नाही. ज म्हणलं की मग तसं चवदार चंद्र मध्ये बघा. चवदार जाते का टाळूला जीभ? चला चवदार म्हणल्या आणि चंद्र म्हणल्या जाते. म्हणजे हे उच्चार बारकाईनं सवय त्याची करून घेतली न लक्षात येते. पुढे त्या आजारी माणसाला आता थोडे चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार शक्य की त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. पुढील पैकी पुल्लिंगी अनेक वचनी नाम कोणते? अनेक वचनी पाहिजे. बघा अनेक वचनी. आता इथं प्रत्येकाचं एक वचन अनेक वचन करून पहा. एक तारा, तो एक तारा. जिथं आपल्याला लक्षात एक वचनाचं लिंग काढायचं असतं. एक तार पाच तारा. बरोबर. म्हणजे इथं पहा काही शब्द म्हणजे असे मी तुम्हाला जेव्हा शिकवत होतो तेव्हा देखील हा तारा या शब्दावर आपण अडकळलो होतो किंवा त्याच्यावर मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने समजून सांगितलं. आता तारा हे अनेक वचनी घेतला. अनेक वचनी शब्द आहे मग त्याच्यावरनं एक वचन काय होईल? एक वचन तो एक तार असं येऊ शकेल किंवा ती एक तार पण होऊ शकेल. मी काय सांगतोय तारा या अर्थाने सूर्य हा एक तारा आहे या अर्थाने घेतलं तर तो एक तारा होईल. आणि तारा ह्याचं एक वचन तार म्हणून घेतलं तर ती एक तार होईल. म्हणजे ते काय होईल? वारे पाहिजे. पुल्लिंगी करा त्याचं एक वचनी करा अगोदर. तो एक वारा मी तो पुल्लिंगी आहे. त्याच्यामध्ये असं ताराचं जुळतंय का? त्याच्यामध्ये होतंय का? तसं नाही काय कन्फ्युजन. डोळा तो एक डोळा पुल्लिंगी आला. जिभा ती एक जीभ म्हणजे
स्त्रीलिंगी आलं. आता आपल्याला काय विचारलंय, पुढीलपैकी पुल्लिंगी अनेक वचनी नाम कोणतं. आता इथं डोळा आणि एक वचनीच आहे तो, अनेक वचनी केले तर काय होईल, अनेक वचन काय होईल, ते डोळे होईल. परंतु आपल्याला इथं अनेक वचनी पण पाहिजे आणि पुल्लिंगी पण पाहिजे. तर कोणतं येते तिथं, वारे येते. तो एक वारा, ते वारे, ते वारे म्हणजे नपुसकलिंगी. तर तसं नसतं, अनेक वचनाचं नाही, ते एक वचनाचं लिंग बघायचं असतं. मग इथं अनेक वचनामध्ये अनेक वचनी शब्द आहे. आता डोळा हा एक वचनीच आहे शब्द, अनेक वचनी दिलेला नाहीये आणि आपल्याला अनेक वचनी नाम पाहिजे. मग यातला डोळा हा एक वचनी आहे, तो येतोय पुल्लिंगी, मग तो एक वचनी आपल्याला विचार, त्यामुळे तो पहिल्यांदा कट होईल. तिसरा तारा, जर हा सूर्य हा एक तारा म्हणलं तर तो एक वचनी होते. अनेक वचनी म्हणलं तारा तर ती एक तार म्हणजे ती नपुसक स्त्रीलिंगी आलं. मग त्यामुळे एक तारा तो ड्रॉप करावा लागेल. का तर तो अनेक वचनी तारा घेतलं तर ती एक तार या दृष्टीनं वापरावी लागेल, म्हणजे ती नपुसक स्त्रीलिंगी येणार आहे. आता वारे, तो एक वारा म्हणजे पुल्लिंगी आहे आणि ते अनेक वचनी रूप दिलेलं या ठिकाणी वारे, म्हणून तर वारे येणार आहे. चारही पर्याय कट कसे केलेत पहा तुम्ही, पुन्हा एकदा समजून घ्या. तारा या ठिकाणी अनेक वचनी तारा, त्याचे एक वचन तार या अर्थाने घेतले तर ती एक तार होईल. जर तो एक तारा या अर्थाने घेतला तर एक वचनी शब्द होईल. आपल्याला अनेक वचनी पाहिजे, म्हणजे हा तारा अनेक वचनी एक वचनी होईल. मग अनेक वचनी घ्यायचं म्हटलं तर तार तारा या अर्थाने घ्यावा लागेल. मग जर त्या अर्थाने तार तारा घेतलं तर तार ती एक तार स्त्रीलिंगी होते. आपल्याला पुल्लिंगी पाहिजे, त्यामुळे तो पर्याय कट होतोय. डोळा का पर्याय कट होतोय, तर अनेक वचनी पाहिजे आणि हा डोळा एक वचनी शब्द आहे, अनेक वचनी तो नाहीये, म्हणून हा तिसरा पर्याय कट होतोय. जिभा अनेक वचनी आहे, पण त्यात एक वचन केले तर जीभ, ती एक जीभ म्हणजे स्त्रीलिंगी होते, म्हणून तो कट होतोय. मग वारे मात्र अनेक वचनी आहे, त्याचे एक वचन केलं वारा होईल, तो एक वारा पुल्लिंगी आहे, म्हणून पुल्लिंगी अनेक वचनी नाम कोणतं, वारे. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते, त्याचं म्हणाय नाही, मला प्रत्येकाचं सामान्य नाम पाहिजे. आयटी तर आयटीने, आयटीचे, प्रत्येक काढून टाकला तर काय होते, आयटी. कापूर, कापराचे, कापराने, कापराला, सामान्य नाम काय होईल, कापरा. आयरन, आयरनीचे, आयरनीला, आयरनीतून, आयरनी. कमंडलू, कमंडलूला, कमंडलूचे, कमंडलूतून, काय राहते शब्द, कमंडलू, म्हणजे एक सामान्य रूप तेच राहतं, कमंडलू. या ठिकाणी तुमचा सराव होणं गरजेचं आहे. एवढा वेळ घालवते मी कशासाठी, तर हे तुम्हाला घरी शक्य होत नाही, तर निदान या ठिकाणी प्रश्नाच्या अनुसारानंतर त्याचा सराव. पी.व्ही. सिंधूने ऑलिम्पिक मध्ये रजत पदक पटकावले या वाक्याचा प्रयोग होता. आता यातलं क्रियापद पटकावले, पटकावणारी पी.व्ही. सिंधू करताय आणि पटकावण्याची क्रिया कोणावरती घडले, रजत पदकावर, म्हणजे करता आहे, कर्म आहे. पी.व्ही. सिंधूने म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे, याचा अर्थ तिथं कर्ता बदलला तर बदलणार, म्हणजे कर्तरी प्रयोग नाही. आता कर्म बदलायचे, पदक एक वचन आहे, अनेक वचन करा. पदके लगे 4 पदके पटकवली, म्हणजे कर्माचा बदलते म्हणजे कर्मणी प्रयोग. बरं कर्मणी मध्ये आहे का असलं, अकर्मक सकर्मक वगैरे तसलं काय बघणार, कर्मणी प्रयोग. पुढे अनेक रुग्ण रक्त बघितल्या घाबरतात, म्हणून त्यांना मानसिक आधार द्यावा, या वाक्याचा प्रकार हो काय, मिश्र वाक्य. कारण ते जर तर सारखं वाक्य बनवू शकतं. ओके, म्हणून या शब्दाने जोडले, म्हणून मग आपलं काल बी झालं होतं ना, म्हणून या शब्दाने जोडलं म्हणूनच हे झालं, ते पण आहेच की. पण जर तर जोडलं तरी पण होऊ शकतं का नाही, रक्त बघितल्यामुळे हा. ओके, पुढीलपैकी योग्य विराम चिन्ह असलेले वाक्य ओळखा. योग्य विराम चिन्हाचं वाक्य कोणतं आहे, चौथं. एकेरी अवतरण चिन्हामध्ये तुम्ही आता असं करा, इथं झाडाखाली विश्रांती घ्या आणि मी पाटलांना सुचवले.
इथं दुहेरी अवतरण चिन्ह काय येणार नाही रे, बोललेले आहे ते, परंतु दोघांच्या मधलं संभाषण नाहीये, त्यामुळे सुचवलेलं आहे म्हणून ते एकेरी अवतरण चिन्हामध्ये. पुढीलपैकी रीती भूतकाळ असणारे वाक्य कोणते? आई अंगणात सडा शिंपत असे. आईने अंगणात सडा शिंपला म्हणजे तो भूतकाळ आहे, पण तो रीती नाहीये. आई अंगणात सडा शिंपत होती ही काही रीती नाही, पूर्ण साधा भूतकाळ होतो. आई अंगणात सडा शिंपत असते साधा वर्तमान काळ आहे. आई अंगणात सडा शिंपत असते या वर्तमान काळामध्ये येईल ना ते. आई अंगणात सडा शिंपत असे हे रीती भूतकाळ. 21वा पाठ पुढील तत्पुरुष समासाचे उदाहरण ग्रंथकार आणि गायरान. त्याचा विग्रह काय होईल? ग्रंथकारचा विग्रह काय होईल? ग्रंथाचा कार. काय कार करतोय ग्रंथाला? ग्रंथाचे लेखन करणारा. कार म्हणजे करणारा, ग्रंथ लेखन करणारा तो ग्रंथकार. आणि गायरान गायींचे रान किंवा गायीसाठीचे रान असंही होऊ शकतं. चातुर्मास 4 मासांचा समूह म्हणजे कोणता आला? चातुर्मास कोणता आला? जिगू. पावलं पावली क्षणोक्षणी पावला पावली हे कसले येतात? अव्ययभाव समास. उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. पर्याय क्रमांक 2. मालिनी वृत्तामध्ये प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात? हेमा मालिनी नाही, नुसती मालिनी. हा, मला सांगा आता वृत्ताचे पहिलं कोणतं वृत्त? किती अक्षर? यती. चला दुसरा 12 अक्षर झाल्यात. पुढं किती? वसंत पिलका 14 अक्षरे. यती 18 अक्षर. नंतर 15 अक्षर मालिनी. यती 7व्या का 8व्या अक्षर? 6व्या. बघा ते जरा नीट बघा. म्हणजे इथं 15 अक्षर असतात मालिनीला. पुढं 15 नंतर पुढं मंदार कांता 17 अक्षरे 10व्या अक्षरावरती. आणि दुसरा पृथ्वी त्याची पण 17 अक्षर. चौथ्या नाही. मंदार कांताला 4थ्या आणि 10व्या आहे. पृथ्वीला 8व्या अक्षर. चला औदुंबर ही कविता कोणाची आहे? कोणाची कविता आहे औदुंबर? बालकेलीची. पडगवली ही कादंबरी कोणी लिहिली? गोनी दांडेकर. ही कोकणामधली आहे. चला आता गणिताला सुरुवात करूया. चला गणिताचं पहा. खडू कुठे रे? पुढील अपूर्णांकातील सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता मला एक पटपट सांगायचं बघा, वेळ लागत नाही. -7/9, -5/8, -11/15, -10/13. -0.777. -0.777. दोन बाद झाले. -0.65. 6.2. चला -0.73. -0.76. आता आपल्याला हे सगळे देणे यातला लहान कोण? ज्याला जास्त देणे तो वर्गातला, म्हणजे तो गरीब कोण? लहान म्हणजे काय याचा अर्थ? ज्याला जास्त देणे तो सगळ्यात लहान असणार आहे.
याला जास्त कोणाला देणं आहे? याला, म्हणजे सगळ्यात लहान करता येईल -7/9 देणार आहे. ओके, चला पुढे. वर्तुळ केंद्र असलेल्या वर्तुळात मेजर ऑफ कंस PSR बरोबर 270, तर मेजर ऑफ अँगल POR विचारले. पहा इथे हा कंस आहे, हा कंस आहे 270, म्हणजे हा कितीचा असणार आहे? 90चा. मग हा कितीचा आहे? 90. आपल्याला POR विचारलेला तो कितीचा येणार आहे? 90 अंशाचा येणार आहे. याला केंद्रीय कोन. केंद्रीय कोन बाहेरील वर्तुळ कंस जेवढा तेवढाच केंद्रीय कोन असतो. आता परिघीय जर कोन असेल हा कितीचा येईल? 45. ओके, चला पुढे. 85 किलोलीटर आहे प्रत्येक डब्यात. 4.25 लिटर भरले तर किती भरेल? किती डबे भरले? आता हे किलोलीटरचे आता लिटर पासून किलो पर्यंत करूया. मिली सेंटी घ्यायची गरज नाही. लिटर, डेका, हेक्टो, किलो. किती आहे? 85 किलोलीटर. म्हणजे असे दिले पाहिजे किलोलीटर. त्याचे लिटर केले तर किती झाले? 85,000. एका डब्यामध्ये किती भरलेले? 4.25 लिटर. म्हणजे 4.25 एवढे 4 पूर्ण लिटर आहे. याचे मिली केले लिटर जी या ठिकाणी हे 2 दशांश चिन्ह घालवावे लागतील. 2 दशांश चिन्ह पुढे घेतली तर 2 शून्य वाढतील. ते दशांश चिन्ह निघून जाईल. मग 425 दुने 850 वरची 1 2 3 4 शून्य. 1 2 3 4 शून्य. किती डबे वरती? 20,000. उंची 1 मीटर, लांबी रुंदी प्रत्येकी 50 सेंटीमीटर. याप्रमाणे इष्टकाचिती आकाराचे 10 डबे बनवण्यासाठी 120 रुपये प्रति चौरस मीटर दराने पत्रासाठी किती खर्च? म्हणजे एका इष्टकाचितीला किती पत्रा लागेल? म्हणजे काय काढावं लागेल आपल्याला? पृष्ठफळ काढावं लागेल. एका त्याचं पृष्ठफळ काढलं की मग त्याला गुणिले 10 केले की 10 डब्याचं पृष्ठफळ. पृष्ठफळाचं काय सूत्र आहे? बोला. पृष्ठफळाचं सूत्र आणि त्याची दुप्पट. बरं, ही सगळी माप आता मीटर मध्ये पत्रामध्ये सगळी माप कशा घेतली पाहिजे? मीटर. 2 गुणिले लांबी किती आहे? 50 सेंटीमीटर. म्हणजे किती घ्यावी लागेल? 0.5. रुंदी पण 0.5 अधिक रुंदी 0.5, उंची दिलेली 1 अधिक उंची 1 गुणिले रुंदी दिलेली 0.5 म्हणजे दुप्पट. चला याचा गुणाकार काय येईल पहा? 0.25 याचा 0.5 याचा 0.5. याची बेरीज काय येते हो? तिघांची बेरीज अर्धा अर्धा एक आणि बेरीज काय येईल विचारलंय? 1.25 आणि त्याची दुप्पट केली की 2.5. हे एका याला लागणार पत्रा. अशी किती येते? 10. याला गुणिले 10 केलं तर उत्तर काय येईल? 25 चौरस मीटर पत्रा लागणार आहे. मग 120 रुपये मीटरचा पत्रा आहे. याला गुणिले 120 करा. 12 पंचे 60 अजून 24 6 पत्रा केवढ्याचा लागेल? 3,000. पुढे 3वा प्रश्न बघा. 15,000 रुपये छापील किमतीवर 10% सूट देऊन दुकानदारास 8% नफा मिळतो, तर दुकानदाराची वस्तू किती रुपयात घेतली असेल? 15 रुपये छापील, 15,000 छापील किंमत म्हणजे 10% सूट दिली. 10% सूट कधी? 100 रुपये छापील किंमत. तिथे छापी येईल आणि विक्री किंमत किती येणार आहे? 90 रुपये. इथे छापील किंमत 15,000 रुपये.
तर विक्री किंमत किती येईल? 15,000 10% काढले 13,500 येईल, किंवा इथं मांडणी केली तरी 15,000 गुणिले 90 भागिले 100 केलं, एक शून्य इकडला आणि इकडला एक शून्य घालवला, 15 3500 आणि त्याच्यावरती 2 शून्य 13,500 झाली. तरी देखील दुकानदाराला काय होतंय? 8% नफा. ही विक्रीची किंमत. मग 8% नफा कधी होतो? खरेदी 100 रुपये आणि विक्री 108 रुपये. इथे विक्रीची किंमत किती आहे? 13,500. मग खरेदीची किंमत x. मांडणी काय होईल? x बरोबर 13,500 गुणिले 100 भागिले 108. चला कशाने भागायला होता? 27 जाईल. 27 चौक अष्टोदर्शी, 27 5 35 वरची 2 शून्य 4 घालवला तरी 125. 125 गुणिले 100 125 वर 2 शून्य म्हणजे कॅलरी किंमत किती येणार आहे? 12,500. आकाशचे आजचे वय सागरच्या वयापेक्षा, सागरच्या वयाच्या दुपटीपेक्षा 2 ने कमी. 2 वर्षापूर्वी सागर 6 वर्षाचा असते, तर 2 वर्षानंतर आकाशचे वय किती आहे? पण इथं मानन करावं लागेल. आकाशचे आजचे वय सागरच्या वयाच्या दुपटीपेक्षा, सागरचं जर x मानलं, सागरचं x मानलं तर आकाशचं वय किती येणार आहे? लाईट लावली काय 15 मिनिटं काय अंतर का हो? सागरचं x मानलं तर आकाशचं वय सागरच्या वयाच्या दुपटीपेक्षा 2 ने कमी. मग 2 वर्षापूर्वी सागर 6 वर्षाचा होता. 2 वर्षापूर्वी 6 वर्षाचा असेल तर आज किती असेल? 8 वर्षाचा. मग आज आकाश किती वर्षाचा असेल? 8 दुणे 16 वजा 2 14 वर्षाचा. म्हणजे आज सागर तर आजचं काढलं तर 2 वर्षानंतर आकाशचं वय आज किती आहे? 14. 2 वर्षानंतर किती असेल? 16 वर्ष. पुढे घ्या. 2x चा घन हा भागाकार करावा लागणार आहे. 2x घन वजा 7x वर्ग वजा kx अधिक 10 ला x वजा 5 x वजा 5 ने भागले असता बाकी 30 उरते. बाकी 30 उरते. तर k बरोबर कसं सोडवलं पाहिजे रे? आता भागाकार करून सोडवता येईल का? सोडवता येईल. बाकी त्याच्यामध्ये ऍड करावी लागेल. सोडूया. चला बाकी 30 उरवायचे आपल्याला, फक्त एवढं लक्षात ठेवा. इथे जर तुम्ही बाकी 30 उरणारी याच्यामध्ये ऍड केली तर 30 आणि 10 40 होईल. मग बाकी 30 उरणार आहे. बाकी त्याच्यामध्ये ऍड केली तर बाकी नाही होणार. बरं बघू आपण इथे 10 घेऊ. हा 2x चला भाग घालूया. 2x घन आणण्यासाठी x ला कशाने गुणलं पाहिजे? 2x वर्गाने. 2x वर्गाने x ला गुणलं 2x घन. 2x वर्गाने वजा 5 ला गुणलं वजा 10x वर्ग. तर या ठिकाणी यांची वजाबाकी करूया. वजाने चिन्हातली ही बदलतील. हे प्लस आहे मायनस प्लस मायनस होईल मायनस मायनस हे प्लस होईल. हे प्लस 2x घन आहे मायनस 2x घन कॅन्सल होते. हे मायनस 7x वर्ग हे प्लस 10x वर्ग हे प्लस 3x वर्ग वजा kx. 3x वर्ग आणण्यासाठी x ला कशाने गुणलं पाहिजे? वजा 3x ने गुणलं पाहिजे. अधिक 3x ने गुणलं पाहिजे. हे लक्षात घ्या. हे अधिक 3x आणायचे म्हणजे तर अधिक 3x करायचे. मग गुणाकार केला 3x आणि x चा अधिक 3x वर्ग. 3x ने वजा 5x ला गुणलं वजा
5 आहे, 5 त्रिक 15 आहे. त्याची वजाबाकी करायची, चिन्ह बदलते, मायनस प्लस मायनस होईल, मायनस मायनस प्लस होईल. हे प्लस 3x वर्ग आहे, मायनस 3x वर्ग कॅन्सल होते. हे मायनस kx हे प्लस आहे. तर इथं थोडस बाकी आपण घेऊया, पुढले 10 उठून घेऊया, नंतर बघूया. ते पुढलं आपल्याला तिथं 30 आणायची. ओके, इथं तर हे बाकी आहे. इथं kx ची किंमत काय आली पाहिजे, तर इथं बाकी किती येणार आहे आपल्याला, बाकी किती आणले पाहिजे, 30 बाकी. 30 बाकी आणायची असेल 30 बाकी आणायची, 40 मग 8 ने गुणावं लागेल. 5 ला 4 ने गुणायचं का 8 ने गुणायचं, 8 ने. हे पण लक्षात आलं पाहिजे. मग ह्या ठिकाणी हे पण गेलं पाहिजे. 8 ने गुणलं प्लस 8 ने गुणायचं का मायनस 8 ने गुणायचं, प्लस 8 ने. प्लस 8 ने गुणलं 8x, 8 पंचे 40 वजा 40 येतील. ते वजाबाकी केली तर मायनस मायनस प्लस होतील, प्लस 10 प्लस 40 50 येईल. चालतंय का प्लस ने, हा तर इथं प्लस 4 ने गुणलं तर काय होईल पहा, 4x ने गुणले हे 4x होतील आणि वजा 20 होतील. याची चिन्ह बदलली पहा, मायनस प्लस मायनस होईल, इथे 4x आले पाहिजे आणि इथे मग मायनस 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 प्लस होणार आहे, अधिक 10 अधिक 20 अधिक 30 राहणार आहे. म्हणजे इथे आपल्याला उत्तर काय पाहिजे, प्लस 4x आलं पाहिजे. प्लस 4x येण्यासाठी मायनस 15 मधनं किती वजा केले तर प्लस, मायनस 4 इथं आपल्याला घेतले तर काय होईल, सर तिथे 11 पाहिजे, कारण वजा 11 अधिक 15 म्हणजे ओके, वजा 11 इथे वजा 11 झाले आणि इथे अधिक 15 झाले तर हे मायनस 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 प्लस होत आहे ना, इथं प्लस 15x आहे. वरती काय पाहिजे, मायनस 11x असेल तर प्लस 15 मधनं 11 गेले, म्हणजे k ची किंमत काय येणार आहे, 11 येणार. k ची किंमत 11 येणार आहे. बघा हे क्रमांक 32 चं काय दिलंय पहा, 32 चा पर्याय काय दिलाय, 1 दिलाय ना. आपलं उत्तर आलेलं बरोबर आहे. कळलं का, कशा चुका झाल्या दोघांच्या पण, बाकीच्यांचं तर सगळंच वर्ण गेले आमचं का हो गाडी, सगळंच वर्ण वर्ण गेलं जात बरोबर आलं, पण सांगायला आलं का नाही आलं सांगायला, जे हे सांगायला पण येणं गरजेचं आहे. तुम्ही इथं चुकला हो, इथं 8 गेलं तुम्ही, नंतर पण करत नाही वजा 11. अवघड आहे का, अवघड आहे तर आता असं म्हणून नाही चालणार ना आपल्याला की एवढं अवघड कसं आलं काय आलं, नाही अवघड देखील आपल्याला करता आलं पाहिजे. चला पुढे, 1/3/2 ही समसंख्या असल्या तिच्यानंतर येणारी क्रमांक 10वी विषम संख्या कोणती, x+3/2 ही समसंख्या आहे. मग तिच्यानंतर येणारी 10वी ही सम आहे आणि याच्यानंतरची आपल्याला पाहिजे 10वी विषम पाहिजे, 10वी विषम. आता सम आहे म्हणजे याच्यात आपली पहिली विषम काढली. मग पहिली विषम काढायची म्हणजे काय करावं लागेल, याच्यामध्ये अधिक याच्यामध्ये 1 केलं म्हणजे की पहिली आहे. आपल्याला मग पहिली काढल्या तर राहिल्या किती, 9. पहिली काय करावं लागेल, अधिक 9 दुने 18 करावं म्हणजे अधिक 18, म्हणजे इथं काय नाही, 1 आणि 18 19, x+3/2 अधिक 19 म्हणजे 19 अंश छेद 1. छेद सारखा करायचा 2 होईल, याची x+3 आणि याची होईल दुप्पट, 19 दुने 38, काय होईल 38+3 41, x अधिक 41 छेद 2 हे उत्तर येईल.
आहे का पर्यायामध्ये? आहे पर्याय क्रमांक 3. चला पुढे 34वा गणित घ्या. x अधिक 4 x वजा 4 2x वजा 4 आणि x यांची सरासरी 14 असल्यास सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती आहे? सरासरी किती संख्येची आहे? 14. 4. त्या 4 संख्येची बेरीज किती? 56. मी इथं समीकरण तयार करायचे. म्हणजे काय? x अधिक 4 अधिक x वजा 4 ही दुसरी झाली, अधिक 2x वजा 4 ही तिसरी झाली, आणि अधिक x, आणि या चौघांची बेरीज किती येणार आहे? 56. त्याची बेरीज करा. x ची x 2x आणि x किती झाले? x 2x आणि 3x आणि 5. अधिक 4 वजा 4 कॅन्सल झाले, आणि पुढं वजा 4 बरोबर 56. हे वजा 4 तिकडे द्या. 5x बरोबर 56 अधिक 4 60. x बरोबर 60 भागिले 5 केलं तर उत्तर येणार आहे 12. पहिली संख्या काय आहे? 12 अधिक 4. दुसरी x वजा 4 म्हणजे 12 ते 4 गेले 8. दुसरी 2x वजा 4 बाजूने 24 ने 4 गेले 20. आणि चौथी संख्या 12. आपल्याला काय विचारले त्यांनी? सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येतील फरक. सर्वात मोठी 20 आहे, सर्वात लहान 8. यातला फरक किती येणार आहे? 12. शिडीचे खालचे टोक कुठे पडकर? तिकडे जाऊन शर्ट काढून घे. हिला काम कोणाचं आहे रे? मग कोणाचं आहे? हिचा बघत नाही आपल्याला वर्गात बसताना किंवा आहे का इथं? हा, बाकीचं कसं कळतंय? एका शिडीचे खालचे टोक जमिनीपासून 7 मीटर अंतर. ही शिडी आहे, जमिनीपासून 7 मीटर अंतरावरती आहे, म्हणजे 7 मीटर येईल. शिडीचे खालचे टोक जमीन भिंतीपासून हे येणार आहे 7 मीटर भिंतीपासून. वरचे टोक भिंतीला 24 मीटर अंतरावरती, हे 24 मीटर आहे. तर शिडीची लांबी कसं काढलं रे? 7 24 25. जेव्हा लहान संख्या विषम असते तेव्हा तिचा वर्ग 7चा वर्ग हे पण करा. त्याची फोड करताना 1च्या फरकाने 24 25 अशी फोड होते. पुढे 120 मीटर लांब 80 मीटर रुंद आयताकृती जागेला 4 मीटर उंचीचे पत्र्याचे कुंपण करायचे आहे. संपूर्ण पत्र्याला रंगवण्यासाठी 40 मीटर दाराने किती खर्च आहे? थोडस लक्ष ठेवा. ही आकृती काढून केलं तर तुमच्या लक्षात येतं लगेच, गोंधळ होत नाही. 120 मीटर लांब आहे, 80 मीटर रुंद आहे. आता पत्र्याची 4 मीटर उंचीचं कुंपण आहे. पत्र्याची लांबी किती लागणार आहे? 180 आणि 130 आणि 80 200 ची दुप्पट 400 मीटर लांब पत्रा तुम्हाला पाहिजे. पत्र्याची उंची किती आहे? 4 मीटर. म्हणजे 400 गुणिले 4 म्हणजे किती झाला? 1600 मीटर. आपल्याला काय म्हणजे पत्र्याला रंग दिले आहे. 400 गुणिले 4 1600 चौरस मीटर पत्र्याचं आतलं क्षेत्रफळ आहे. मग बाहेरचं देखील किती असणार आहे? 1600 असणार आहे. 1600 गुणिले 1600 गुणिले 2. कारण दोन्ही बाजूने पत्रा रंगवायचा आहे. संपूर्ण पत्र्याला रंगवण्यास पत्र्याचे कुंपण करायचे असल्यास संपूर्ण पत्र्याला रंगवण्यास आता याच्यामध्ये आतून बाहेरून असं काही दिलेलं नाही. पण आपण बघायचं ते अगोदर बाहेरून राहूच्या सोडून द्या की लागणारा 400 मीटर लांब पत्र लागणार आहे. 4 मीटर उंचीपर्यंत 400 गुणिले 4 केलं तर 1600 चौरस मीटर पत्रा लागणार आहे. आणि 50 रुपये मीटरला खर्च,
50 गुणिले केले तर 1 आणि 2 3 0 16 पंचे 80 80,000 रुपये खर्च येतील. तो 80,000ची दुप्पट संपूर्ण पत्र्याला रंगवण्यासाठी. आता पहा आपण काय दिलेलं उत्तर. म्हणजे आपलं जिथं जी म्हणलं तेच आहे. आता याच्यामध्ये अपेक्षित आहे ना आतून बाहेरून रंग दिला पाहिजे. इथं आतून बी म्हणलंय असेल बी नाही, बाहेरून म्हणलंय असेल नाही, दोन्ही साईडनं पाहिजे. म्हणून तिथं एका बाजूने 80,000 दुसऱ्या बाजूने 80,000 असा एकूण खर्च. जर तेव्हा पर्यायामध्ये जर 1,60,000 असतं तर मग आपण 80,000 लिहिलं असतं. पण त्यांनी पण मुलांना क्लिअर सूचना स्पष्ट प्रश्न हा क्लिअर केला. म्हणलं असतं दोन्ही बाजूने रंग देण्यासाठी तर काय चुका घडण्याची काही संबंध येत नाही. पुढे सरळ व्याजाने कोणत्या रकमेची दर साल दर शेकडा 7.5 दराने 2 वर्षाची रास 5,175 कोटी. आता पहा 7.5% दराने 2 वर्षाची रास 7.5% एका वर्षात व्याज 2% व्याज किती 2% वर्षाचं रास व्याज किती होईल 7.5 आणि 7.5 हे 15%. हे 15%. मग काय तर फोड बघा कशी करायची. एकमान पद्धती तुम्हाला शिकवली त्याचा येतो. 100ची 2 वर्षात किती होईल 7.5%. 7.5% 2 वर्षात 100 रुपयाचे व्याज किती होईल 15 रुपये. एका वर्षाचं 7.5 रुपये 2 वर्षाचं 7.5 7.5 15 म्हणजे 100ची रास किती होते 15 व्याज म्हणलं की 115. कोणत्या रकमेची 2 वर्षाची रास 5,175. कोणत्या रकमेची 5,175. मांडणी काय x बरोबर 5,175 गुणिले 100 भागिले 115. 23 ने भागाला 23 5 15 23 दुने 100 5 राहिले 5 7 57 23 दुने 100 11 राहिले 11 5 115 23 5 15 5 निघाले 5 24 5 45 गुणिले 100 4,000. ही वेगळी पद्धत आहे. जे वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक प्रश्न गणित तुम्हाला एका विशिष्ट चाकोरीत गुंतून राहायचं नाही. इथं काय कशा पद्धतीने सोडवलं सरळ व्याजाचं सूत्र वापरलेलं नाही. इथे एकमान पद्धतीत आणलं. मी काय केलं 100 रुपये मुद्दल मानलं तर 7.5 रुपये दराने एका वर्षाचं व्याज किती होईल 100 रुपयाचं 7.5 रुपये. 2 वर्षाचं 15 म्हणजे रास किती झाली 100ची 100. 100ला 115 होती तर कोणत्या रकमेची 2 वर्षाची 5,175 होईल. आलं का लक्षात. चला पुढे. एका 3 अंकी संख्येला 24 ने भागाकार 36 येतो बाकी 12 होते तर त्या संख्येला 28 ने भागले असता भागाकार किती बाकी किती होते. आता बघा आता हे 24च्या पटीत असतं तर आपल्याला ते करता आलं. इथं आपल्याला संख्या काढावी लागेल. एक संख्या आहे या संख्येला 24 ने भागलं तर भागाकार 36 येतो आणि बाकी 12 होते. त्याला भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक 12. ही संख्या कशी काढावी लागेल 24 गुणिले 36 अधिक 12 म्हणजे ती संख्या काढावी आणि मग त्या संख्येला 28 ने भागून आपल्याला किती बाकी होते ते काढावे. 24 गुणिले 36 भागून 24 864 ला आपण 28 ने भागू. 28 3 84 बाकी ऍड करायचं म्हणलं बाकी ऍड करून सांगताय तुम्ही. म्हणजे इथं बाकी ऍड केले तर किती होतील 876. 28 3 84 बाकी 3 राहिले 3 36 28 1 28 बाकी किती राहणार आहे 8 बाकी. इथं दुसरी काय क्लुप्ती अजिबात नाही. जर इथं जर असं असतं ना की 24 ने भागले असता बाकी किती होते 12 होते. मग त्या संख्येला 12 ने भागले असता बाकी किती होते 24. एका संख्येला 24 ने भागले असता भागाकार 36 येतो बाकी 12 होते. मग त्या संख्येला 24 ने 12 ने भागले तर बाकी किती होते
कारण इथं 24 ची निमपट आहे 12, ते भागाकार दुप्पट येणार आहे, 36 दुप्पट 72 येणार आहे, बाकी तेवढीच राहील. पण इथं 12नेच भाग, मी 12 की 12चा भाग लिहिलाय, म्हणजे बाकी भागाकारात 1 नि वाढ होईल, 73, 72च्या ऐवजी 73. पण बाकी किती होणार आहे, 12तलं 12 गेले म्हणजे बाकी 0 होणार. हे 5वीला येतं, हे गणित 5वीला येतं. पण इथं ती पद्धत वापरून चालणार आहे का, नाही, कारण इथं 24 ने भागलं, पुन्हा 28 ने भागलं, म्हणजे 28 ने भागायला आपल्याला ती संख्या काढलीच पाहिजे आणि मग त्याला 28 ने भाग घालवला पाहिजे. पुढे पहा, संख्या रेषेवर AB लेंथ AB बरोबर किती, 2 पर्याय अचूक नोंदवा. कशासाठी पर्याय करतो का आपल्याला सोडवायला येणार. ओके, ते बरोबर आहे की इथं पर्याय कट, इथं 0 1 त्याचे 4 भाग केले, 1 2 3 4, इथे 2 आणि इथं तिसऱ्या भागाला बी दिलेले नाव. आता इकडे काय केलेले, -1 आता याचे 2च भाग केले, म्हणजे याला नाव दिलेले सी. आणि पुन्हा इथं -2 नंतर 1 च्या इथं 3 भाग केले, 1 2 3 भाग केले, त्यातल्या पहिल्या भागाला 1 दिलेले. प्रत्येकाने त्याच्या किमती वेगळ्या वेगळ्या काढाव्या लागतील आपल्याला. आता 0 पासून 1 पर्यंत किती आहे, 1. आणि इथं 4 भाग केले म्हणजे एका भागाची किंमत किती होणार आहे, 101 पासून 2 पर्यंत 1 भाग आहे आणि त्याचे 4 भाग केले, एका भागाची किंमत किती, 1/4. म्हणजे इथनं 1 आणि 1/4, म्हणजे याची काय किंमत होईल, याची 1.1/4, याची 1.2/4, याची 1.3/4 आणि याची 1.4/4 म्हणजे 2 झाली. ओके, म्हणजे बी ची किंमत येणार 1.3/4. हे दशांश चिन्हामध्ये केलं तर त्याला काय म्हणतात रे, ए दिसतंय का, चष्मा देऊ का माझा, गावडे बाय, असं बारीक डोळं करते अगदी, त्याचं दशांश चिन्ह काय होईल, 1.75. म्हणजे हे 5 अंशामध्ये केलं तर काय होईल, 4/4 म्हणजे हे लगेच बोलता आलं पाहिजे. दशांश चिन्हात वगैरे आपल्याला कशा कशाची किंमत काढायला सांगितली, लेंथ AB बरोबर, A पासून B पर्यंतची किंमत काढायला काढवा नाही. आता A ची किंमत काढायची आपल्याला. आता इथं 1 2 आहे, 2 इथं 3 आहे, -3. ओके, आता 2 पासून 3 पर्यंत किती भाग केले, ती 2 पासून 3 पर्यंत हा 1 भेटतो, 1 एकक आहे, त्याचे भाग किती केले, 3 भाग केले, एका भागाची किंमत किती, 1/3. म्हणजे इथं -2.1/3 असणार याची किंमत, याची किंमत किती असणार आहे, -2.1/3. याची किंमत -2.1/3 आणि याची 1.3/4. आता इथं जेव्हा यांची मधला अंतर काढायचं असेल तेव्हा यांची किंवा वजाबाकी, म्हणजे याच्यामधून हे वजा केले तरी उत्तर, डावीकडे म्हणजे वजा करायचे असतात. 1.3/4 वजा आणि याची किंमत वजा 2.1/3. इथं वजा वजा काय होणार आहे, अधिक होणार. याचा अंशाधिक मध्ये करून घ्या, 4 3 7/4, हे वजा वजा अधिक होते, 3 दुने 6 ने 7/3. रेझिन छेद सारखा करा, 4 × 12, ज्याची झाली तिप्पट, 3 7 21, अधिक याची झाली 4 पट, 7 चोक 28, 28 अधिक 21 49/12. याचं पूर्णांक करा, 4.1/12 येईल. दशांश चिन्हामध्ये केलं तर 4 दशांश चिन्ह काय तर किंमत येईल. कुठले येते उत्तर, पर्याय 2 आणि 4, हे दोन्ही पण उत्तर पर्यायामध्ये आहे. लक्षात आलं का, थोडस अवघड आहे आतापर्यंत आपल्याला मोजताना, पण पर्याय पद्धत तुम्हाला एवढं तरी कळायला पाहिजे. पहा इथं 2 आहे, इथे 1
2 3 आणि इथं सगळं 4 आणि 4च्या आसपास उत्तर येणार आहे. त्याच्यावर पर्याय गट पद्धत केली तरी पहिला तर पर्याय कट होईल. राहिला फक्त दुसरं तिसरं चौथं मध्ये थोडस कन्फ्युजन येते आणि 2 पर्याय नव्हता सारखी किंमत असणारी फक्त तिसरा आणि चौथा दुसरा 2 पर्याय. x या कोणाचा पूरक कोण त्याच्या कोटी कोणाच्या तिप्पटीहून 10 ने कमी आहे तर पूरक कोणाची माहिती. आकृती काढायची. x हा कोण दाखवला त्याचा हा पूरक कोण असणार आहे. x या कोणाचा पूरक कोण त्याच्या कोटी कोणाच्या याचा कोटी कोण याचा कोटी कोण किती. आता जर तुम्ही x धरला तर इथं x वजा 90 x वजा 90 हा 90 वजा x आहे. हा त्याचा कोटी कोण झाला आणि याचा पूरक कोण त्याच्या कोटी कोणाच्या तिप्पटी होऊन ज्याची तिप्पट केली तर 3 गुणिले 90 केलं तर 270 वजा 3x आणि याच्यापेक्षा तो कितीने कमी आहे 10. आता पूरक कोण वजा कोटी कोण केलं तर उत्तर किती येतं त्याचं 90 येतं. हे सूत्र इथं वापरावं लागेल. 270 वजा 3x वजा 90 वजा x. याला कंस टाका म्हणजे ते का कंस टाकायचं ते चिन्ह बदलणार आहे. पहिल्या किती काय बदलणार हा हा वजा 10 आणि वजा 90 वजा ते कंस काढून टाकूया. 270 वजा 3x वजा 10 वजा 90 आणि वजा वजा अधिक x बरोबर 90. वजा 3x आणि अधिक x काय होईल वजा 2x. 270 वजा 10 260 वजा 90 260 मध्ये 90 गेले अधिक 170 बरोबर 90. हे वजा 2x तिकडे पाठवा म्हणजे अधिक होतील आणि ते 90 इकडे घ्या वजा 170 वजा 90 बरोबर हे 2x तिकडे गेले तर अधिक 2 190 70 मध्ये 90 गेले 80 भागिले हे 2 केले की उत्तर x ची किंमत येणार आहे 40. म्हणजे मूळ कोण कितीचा आहे 40 म्हणजे का त्याचा कोटी कोण किती येणार 50 चा. मग या पूरक कोण किती जाईल 40 चा पूरक कोण 140 चा. मग बघा बरं याचा पूरक कोण 140 चा तो कोटी कोणाच्या तिप्पटीपेक्षा 10 कमी आहे का 50 ची तिप्पट आहे. म्हणजे या पद्धतीने देखील तिथे जर मिळू शकतं किंवा पर्याय कट पद्धत वापरली असती तरी तुम्हाला ते लक्षात येण्यासारखं होतं. इथं तुम्ही पूरक कोण मानला असता तरी चाललं असतं. कोटी कोण मानला असता x आणि इथं 3x वजा 10 केलं असतं आणि याची वजाबाकी 90 केली असती तरी चाललं असतं. असं काय हाच नियम वापरावा असं काय नाहीये. इथं तुम्ही वेगळ्या पद्धतीने सोडवू शकता. पूर्वीपैकी किती विधान सत्य आहे. चौरसाचे कर्ण परस्परांना लंब दुभाजक असतात बरोबर. चौरस आहे म्हणजे चौरसाचे ते सगळंच बरोबर आहे. समभुज चौकोनाचे कर्ण एकरूप असतात नाही. एक कर्ण लहान असतो एक कर्ण मोठा असतो. फक्त त्याचं काय प्रॉपर्टी आहे हे कर्ण परस्परांना काटकोनात दुभाग काटकोनात नुसतं दुभागत नाही तर काटकोनात हा लंब दुभाजक आहे म्हणजेच काटकोनात दुभागतात. म्हणजे दुसरं चुकीचं आहे. तिसरं समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोन परस्पर पूरक असतात. ते पूरक कोण असतात म्हणजे सम्मुख कोणाची बेरीज सम्मुख कोणी पूरक कोण असतात सम्मुख कोणी एकरूप असतात. हा लगतचे कोण पूरक कोण असतात काय रे इथं काय म्हणले सम्मुख कोण परस्पर पूरक असतात चुकीचं आहे. चौथं पतंगाचे सम्मुख कोण एकरूप असतात
एकच जोडी असते एक रूपातली सम्मुख म्हणले म्हणजे दोन्ही पण जोड्या आल्या नाही ते पण चुकीचे. तर मग किती विधान असत ते? फक्त एक विधान, पहिलं अविधान हे सत्य. त्यामुळे पर्याय क्रमांक 3. आता शेजारच्या आकृतीत चौकोन ABCD ची परिमिती 40 आहे. A बरोबर E तर 10 नागाचे क्षेत्रफळ. आकृती काढून त्याच्यामध्ये मग आपल्याला ते थोडस लक्षात येईल काय काय वाक्य आहे. परिमिती 40 आहे म्हणजे 10 येईल. तर काय केलेले त्यांनी FC ही जर रेष मारली तर ही एकच सारखी आहे ना. कसं काढलं पाहिजे बघा छायाचित्र भागाचं. चौरसाचं क्षेत्रफळ काढलं संपूर्ण. त्यातलं या त्रिकोणाचं या त्रिकोणाचं आणि या त्रिकोणाचं काढायचं. हा 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर, या तिघांचं क्षेत्रफळ काढून ते वाचा काय. कशाचं? त्याचं वाक्याचं आणि एक छोट्या वाक्या दोघांचं करून आता इथं चला डोकं चालवा, जरासं डोकं चालवा, जरासं डोकं चालवा. इथं वरती 2 त्रिकोण आणि एक मोठा त्रिकोण होते ना, तसं म्हणजे ते कोरे भाग आहे. आणि इथं आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर बारके 2 त्रिकोण आणि एक मोठा त्रिकोण होते, म्हणजे 2 सारखे भाग होत आहेत का सगळे? मग इथं पूर्ण याचं काढलं त्याच्या निंबू गेले तर चालेल का? हा म्हणजे इथं जर रेष मारली आपण आणि हे वरचा तुकडा इथं लावला, हा तुकडा इथं लावला, म्हणजे काय झालं? वरचं हे रंगीतचे हे रंगवलेले तुकडे इथं लावले म्हणजे अर्धा रंगवला. पूर्ण 10 गुणिले 10 किती? 100 येईल. त्यांना रंगवलेलेच निम्म 50. काय सांगितलं इकडं? असं सेम टीचरने करून दाखवले आणि तसं कॅमेरा चालवायला अरे या मुलींचं काय भांडणं काय सरकार नाही ती. लहानपणापासून असंच वाटतंय का तुला? पहिली पण तुम्ही बाजारी शाळेत होता ना दोघं पण? तू कुठल्या शाळेत होती? माझी होती. किती पर्यंत? 5वी पर्यंत माझी होती. माझी 5वी पर्यंत शाळा. 5वी कुठं? बर. 7वीला मधोजीला. पहिली ते 4थी कुठं होती? शिलादेवी इथं. ग्रामीणला तू काढली तरी पण तू नवोदयला नाही लागली. कशाच एका मार्काने गेली? तुला लागायलाच पाहिजे होती. आतापर्यंत म्हणजे सगळ्या तुला हुलकावणी दिली. मेनला तुला हुलकावणी दिली ना. हा तुम्ही कुठं होता? किती पडले होते? काय तुमच्याकडे प्रूफ आहे का? आहे मार्क लिस्ट आहे का? मला दाखव. वेटिंग लिस्टला आला होता. यादीत नाव आलं होतं का मला सांग. आणि काय कोणी तापा मारतील आम्हाला एवढे पडले होते. उत्तरपत्रिका आहे का त्याची? म्हणजे मार्क लिस्ट आहे का? नाही ना, ती बाहेर सोडतच नाही. तुला किती पडले? 96.25. तुला बी पडले होते. हे पाच त्याला प्रूफ काहीच नाही. कारण आमचा तुमच्या बरोबरचा तो ह्याचा 95 बोलला लागला.
हा तू शहरात नव्हता तू कुठलं होती का ग्रामीण मध्ये होती ती लागली का मग तिला 96.25 होती ना मग कसं असतं माहितीये का झाकली मूठ सवा लागायची त्याला काय जागायला जावा आता ह्याला म्हणू शकतो का याने बसल्याला 102 पडले नाही नाही ते आमचं थोड्यासाठी गेलं अहो ते क्लिअर मार्क आहे त्याचं क्लिअर काय झालं 90 तसलं काहीच नाही त्यामुळे नुसतं तुम्हाला उठवायला काय 96.25 पडले अहो तुम्ही तरी किती पडलेला असता माहिती का तुम्ही तिथं काय उत्तर लिहिलेलं असतं हे तुमच्या जीवाला माहिती असतं पण तिथं बाहेर आल्यावर चर्चेतनं कळतं की उत्तर आहे खरं नाही मी तीच लिहिले तुम्हाला काय असेल ते खरं माहिती तुम्हाला माहिती का आमच्या घरी एक विद्यार्थी होता प्रचंड हुशार पहिल्यापासून तो 90 कधी 97.5 कधीच खाली आला नाही शेवट फायनलला मात्र 90 तो लागला नाही आणि मग आश्चर्य वाटायला लागलं आणि नंतर जेव्हा 1 वर्ष झाल्यानंतर मग तो फुटला तसं मला जायचं नव्हतं येत असताना फुटली वर्षाने त्याने सांगितलं घरची पाठवणार होती त्याला जायचं नव्हतं मग काय करा चुकीचं लिहिल्यावरती काय सांगताना सांगायचं खरं मी ह्या लिहिलं पण अशी करणार म्हणजे कसं असतं झाकली मग 1.25 लाखाची तो वर्षाने कबूल झाला दुसऱ्या वर्षी त्याने येऊन सांगितलं की मला असं केलं अशी बी करणारे असतात मानसिकता आमच्याकडे ती सोनाली वेद पाठक होती ना सगळीकडे टॉपर राज्याची एक गुणवत्ता यादीत लागली 5वीला लागली 90ला जायचं नव्हतं तिला तिनं स्पष्ट सांगितलं सर मला 90ला जायचं नाही प्रचंड मला झाली 8वीला स्कॉलरशिपला राज्याच्या गुणवत्ता यादीत NMMS ला राज्याच्या गुणवत्ता यादीत 178 पैकी 164 मार्क आहे राज्यात 6वी महाराष्ट्रात 6वी तिला NMMS ला नाही ह्याला नवोदयला जायचं असं घडतं चला पुढे चला दुकानदाराने एक सायकल काही रुपयास विकली 6% तोटा होतो जर विक्री किंमत 588 ने वाढवली तर 8% नफा म्हणजे म्हणजे 2 पद्धतीने सांगतो मी की 588 रुपये वाढवतं 8% नफा होतो मग वजा 6% तोटा आणि 8% नफा यातला फरक किती झाला वजा 6% तो भरून काढण्यासाठी 6% नफा म्हणजे त्यात वाढवले तर 0 होतील ना नफा ना तोटा पुढे 8% नफा पाहिजे म्हणजे अधिक 8 म्हणजे वजा 6 आणि अधिक 8 म्हणजे किती झाले 14% झाले वजा 6 आणि अधिक 8 म्हणजे 14% 14% बरोबर 588 तर 100% बरोबर किती म्हणजे ही त्याची खरेदी किंमत आहे तर ती सायकल दुकानाने किती रुपये घेतली म्हणजे खरेदीची किंमत काढावी लागेल 100% खरेदी ते पुढून सांगतो तुला खरेदी किंमत आली x बरोबर 100 गुणिले 588 भागिले 14 14 ने भागलवा 14 चौक 56 2 राहिले 14 2 28 42 गुणिले 100 4200 रुपये खरेदी आता 4200 चे 6% तोटा म्हणजे सांग बरं 4200 चा 6% 6 गुणिले 12 6 चौक 252 रुपये तोटा होतो म्हणजे 4200 ला 252 वजा केले तर त्याची विक्रीची किंमत किती आहे 4200 ला 252 वजा केली तर 3948 ही विक्री एवढ्याला विकली तर तुम्हाला 252 रुपये तोटा होतो आणि ती जर वस्तू 6% नफ्याने सॉरी 8% नफ्याने विकली तर 4200 च्या 8% नफा किती होईल 8 × 1606 चे 8 × 32 आणि 33 336 रुपये नफा होईल नफा म्हटल्यानंतर ती विक्रीची किंमत किती येईल 4200 300 4536 बघा यातला फरक येतो का 588
जे 4538 ला विकली तर तुम्हाला 8% नफा होतो आणि 3948 ला विकली तर 6% तोटा होतो. याचा मधला फरक आला तर 588 किंवा 16 8 गेले 8 राहिले 13 5 गेले 8 राहिले 15 10 गेले 5 राहिले. येतो का? हे लक्षात घ्या. लांब लांब बसावे. चल माग भरपूर जागा आहे. चल माग सर चल माग चल माग चल दरवाजापर्यंत माग जागा तू तिथं उठ. आता आपला दरवाजा करतो तू दरवाजाच्या माग इकडे इकडे तू दरवाजाला टिकून बस. तू इथं बस. तू तिथं दरवाजाला तुझी जागा कुठली रोजची चल तिथं जागा तू इकडे बस. चल तू दरवाजाला टेकून बस. चल माग रिक्षा मोड देतात मोड तिकडे दोघांच्या बोलण्याच्या त्याच्यामध्ये बस. पुढे पहा. असत्य विधाने कोणती? पूर्णांक संख्या या नैसर्गिक संख्या असतात. नैसर्गिक संख्या कुठं चालू होतात 1 पासून. पूर्णांक संख्या वजा 2 वजा 3 या पूर्णांक संख्या मग त्या सगळ्या नैसर्गिक संख्या असतात का? नाही. वास्तव संख्या या पूर्णांक संख्या या अपूर्णांक संख्या असतात. वास्तव संख्या सगळ्याच येतात. संख्या रेषेत आपण सगळ्यात नैसर्गिक संख्या सगळ्याच इकडे वास्तव संख्या असतात. अगदी √3 देखील वास्तव संख्या आहे. परिमेय संख्या या वास्तव संख्या असतात. बरोबर आहे. पूर्ण संख्या या पूर्णांक संख्या असतात. नाही. दुसरं आणि तिसरं हे विधान बरोबर आहे. म्हणजे तिने किती असं ते विधान 2 पर्याय निवडा. दुसरं आणि तिसरं बरोबर आहे. त्यामुळे पहिलं आणि चौथं असत्य. 15 स्त्रिया एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. 3 पुरुष 5 स्त्रिया एवढे काम करतात तर 6 पुरुष ते किती दिवसात काम करतात? पहा. या पुरुषाचं रूपांतर स्त्रियांमध्ये करायचं. हा 44 1 आणि 4 हे चूक आहे. असत्य विधाने कोणती विचारायचं आणि दुसरं आणि तिसरं बरोबर आहे. असत्य विधाने कोणतीच की 1 आणि 4 चुकीची आहे आणि दुसरं तिसरं बरोबर आहे. आणि आपल्याला विचारले असत्य विधाने कोणती? 1 आणि 4 असत्य विधाने. विचारतो काय दिले? थांबा 1 मिनिट. 5वं 44चं 1 आणि 2 काय तर चुकते. हा 1 आणि 2 असं त्यांनी सांगितलं. 1 आणि 2 दिले. एक मिनिट फोन आला. चला असू द्या कोणाचं आहे ते त्यामध्ये असत्य विधान 1 आणि 2 उत्तर दिले. पूर्णांक संख्या नैसर्गिक संख्या असतात. चुकीचे. वास्तव या संख्या वास्तव संख्या या अपूर्णांक संख्या असतात. वास्तव संख्या हा इथं काय पाहिजे होतं वाक्य? अपूर्णांक संख्या या वास्तव संख्या असतात हे बरोबर. वास्तव संख्या अपूर्णांक संख्या असतात का? नाही. सगळ्याच येतात त्याच्यामध्ये. त्यामुळे दुसरं चुकीचे. पहिलं दुसरं चुकीचे. तिसरं बरोबर आहे. चौथं पूर्ण संख्या या पूर्णांक संख्या असतात. पूर्ण संख्या याला पूर्णांक संख्या या पूर्ण संख्या असतात हे चुकीचे. हा पूर्णांक संख्या आहे. पूर्ण संख्या पूर्ण नाही का ती संख्या? वजा 2 वजा 3 अपूर्ण आहे ती. पूर्ण संख्या पूर्णांक संख्या आहे का? पूर्णांक संख्या म्हणजे सगळ्या प्लस मायनस मधल्या सगळ्या येतात. आणि पूर्ण संख्यामध्ये काय येतात? फक्त त्यामुळे पहिलं आणि दुसरं असत्य. तिसरं आणि चौथं बरोबर आहे. पुढे पहा.
15 स्त्रिया एक काम 8 दिवसात. 15 स्त्रिया 8 दिवस. F1 into D1 हे उत्तर आपल्याला मी 15 ते 120 दिवस लागतील. त्याच्या एका स्त्रीला सांगितलं तर 120 दिवस लागतील. आता ते काय त्यांनी सांगितलेले 3 पुरुष 5 स्त्रिया एवढं काम करतात. हे जरा बाजू झाली. 3 पुरुष बरोबर 5 स्त्रिया. आपल्याला त्यांनी काय विचारले तर 6 पुरुष. 6 पुरुष बरोबर किती होतील 10 स्त्रिया. म्हणजे याचा अर्थ की M1 into D1 M1 into D1 बरोबर M2 into D. आपल्याला 10 स्त्रियांना किती दिवस लागतील. 10 स्त्रियांना माहित नाही X दिवस लागतील. साधं सोपं गणित. 15 स्त्रियांना 8 दिवस तर 10 स्त्रियांना किती दिवस. मॅग्नेट काय X बरोबर 15 गुणिले 8 भागिले 10 केलं. 5 गुणिले 10 5 त्रिक 15 1 चौक 8 4 त्रिक 12 दिवस लागतील. म्हणजे 6 पुरुषांना काम पूर्ण करायला 12 दिवस लागतील. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा 24 सेंटीमीटर लांबीची जीवा वर्तुळ केंद्रापासून 9 सेंटीमीटर अंतरावर आहे. तर त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती लांबीची असेल. 24 सेंटीमीटर लांबीची जीवा याची रचना करा. 24 सेंटीमीटर लांबीची जीवा वर्तुळ केंद्रापासून निम्न दुभाग ते 12 होईल. वर्तुळ केंद्रापासून 9 सेंटीमीटर लांबीची 9 सेंटीमीटर अंतरावरती वीट आपल्याला त्रिज्या काढायची. 9 12 15 म्हणजे त्रिज्या 15 आणि व्यास किती काय येणार आहे 30. सर्वात मोठी जीवा किती लांबीची तर सगळ्यात मोठी जीवा म्हणजे व्यास असतो तो 30 सेंटीमीटर लांबीचा. पुढे शेजारच्या आकृतीत O वर्तुळ केंद्र काय होतं रे चालते का पुढे बस मध्ये चल तर गोडा हा बस. B हे वर्तुळ केंद्र असून BQ 7 सेंटीमीटर त्रिज्या आहे. AB बरोबर 15 AB 15 आहे म्हणजे हे संपूर्ण अंतर 15 दिलेलं आहे. AC बरोबर 25. आपल्याला विचारले परिमिती किती म्हणजे इथं पावर वर्तुळाची याची परिमिती काढावी लागेल अगोदर. नंतर इथे 15 हे 25 आहे 15 म्हणजे हे किती येणार आहे 20 म्हणजे हे 7 आहे म्हणजे हे किती असणार आहे 13. आपल्याला हेच लागणार आहे. हे काय फक्त हे काढण्यापुरतं लागणार आहे. आता हे पाऊण वर्तुळ आहे. पूर्ण वर्तुळाचा परी काढावा लागेल. पूर्ण वर्तुळाचा परी किती असतो पाय डी असतो. पाय डी आणि पूर्ण वर्तुळ आहे का पाव वर्तुळ म्हणजे 3/4. 3/4 पायची किंमत 22/7 आणि डी ची किंमत किती 7 × 14. 7 × 14 2 × 4 या दोन्ही लावलं 11 11 ते 33 म्हणजे 33 आहे. मग आता परिमिती मोजूया आपण. इथनं सुरुवात करू 13 हे 33 13 ते 30. आता हे संपूर्ण 15 होतं त्यातले 7 वजा केले ते किती येणार आहे 8 म्हणजे 13 + 33 46 46 8 54 25 79 सेंटीमीटर येणार आहे. पर्याय क्रमांक 4. एका रकमेचे एका वर्षाचे व्याज 12,000 रुपये 500 होते तर त्याच रकमेचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 26,250 होते तर व्याजाचा दर. आता एका वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. सरळ व्याज चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षाचं सरळ व्याज होतं 12,500. दुसऱ्या वर्षाचं सरळ व्याज 12,500 होणार आहे. पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज 12,500 होते पण 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज दिलेले 26,250. त्यातनं 12,500 जर वजा केले 12,500 वजा केले तर दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज किती होते 0 10 5 5 12 5 गेले 7 राहिले 6 3 गेले 3 राहिले 3,750 म्हणजे या 12,500 या हे मुद्दलामध्ये वाढवले नाही चुकते काय एक वजा बाकी चुकले
5 12 5 गेले 7 7 राहिले 7 3 गेले 12,500 आणि दुसऱ्या वर्षात सरळ व्याज घेतलं तर 12,500 म्हणजे 25,000 रुपये आणि मग तिथे एका वर्षात त्या 12,500 व्याज किती वाढलं किंवा 5 2 1,250 म्हणजे इथं 12,500 अधिक 1,250 पहा कसं होतं सरळ व्याज 12,500 चक्रवाढ व्याज देखील पहिल्या वर्षाचं 12,500 दुसऱ्या वर्षात सरळ व्याज 12,500 होणार आहे मात्र चक्रवाढ व्याज 12,500 अधिक या 12,500 वरती व्याज किती वाढलं 1,250 म्हणजे 12,500 ला 1,250 म्हणजे किती टक्के आहे 10% व्याजाचा दर किती आहे 10% लक्षात आलं का साध्या सोप्या पद्धतीनं इथं व्याज किती वाढले हे काढावं लागतं सरळ व्याज 2 वर्षाचे 25,000 होतं पण इथं 26,250 होतं मग 26,250 मधलं सरळ व्याज वजा केलं तर 1,250 हे पहिल्या वर्षाच्या व्याजावरती व्याज वाढलं पहिल्या वर्षाचं व्याज किती वाढलं 12,500 मग 12,500 ला 1,250 तर 100ला किती पुढे घ्या 49 85 a वर्ग bc गुणिले 6 अंशाचे 34 ab बरोबर किती 85 a वर्ग bc गुणिले 6 आणि याला भागिले सगळीकडे करतो 34 ab आता इथं तुम्ही 17 ने भाग आला 17 गुणिले 34 17 5 85 याच्यावर इकडे लावलं तर बी विकस आहे आता एका बी ला बी घालवला ए वर्ग म्हणजे 2 वेळा आहे त्यातला एकदा ए गेला म्हणजे इथं राहिला काय एकदा येईल म्हणजे 5 ते 15 या ए वर्ग मधला एक गेला म्हणजे इथं ए राहिला आणि सी इथं काय येणार आहे 15 ए सी पर्याय क्रमांक 3 50 बार 3 अंकी 2 संख्येतील फरक 48 असेल त्याचा लसावी 1404 आहे तर त्या 2 संख्यांचा मसावी कसं सोडवता येईल फरक 48 आहे लसावी हा मसावीच्या पटीत असतो 1404 ला भाग घालावा लागेल आपल्याला 1404 ला हा 12 ने भागलं तर 12 एके 12 2 राहिले 20 12 एके 12 8 राहिले 12 सत्ते 44 117 मसावी 12 मानला तर 117 येतो मग त्याच्या 117 चे केवळ लवले 17 दर्शे मसावी 12 मानला तर 12 लवले अष्टदर्शी लहान संख्या मोठी संख्या 12 36 6 3 12 के 12 3 15 त्याचा फरक किती येतोय 156 आणि 108 मधला फरक 48 येतोय का त्याच्यामधला फरक 48 येतो इथे विशिष्ट असे कुठलं आतापर्यंत आपल्या पुस्तकात कोणते युक्ती गेलेली नाही त्यामुळे थोडस हा फरक येतो इथं त्याच्या फरकाने हा इथं पर्याय पद्धत वापरावी लागते 48 ने भागला असतं तर काय झालं असतं रे भाग जात नाही 24 ने भाग घालवला तर 24 25 असे 20 राहिले 24 ते भाग जात म्हणजे 5 जाणारी संख्या असली पाहिजे पण पर्याय क्रमांक 2 पण विशाल वर्तुळखंडाची संख्या किती आहे विशाल वर्तुळखंड त्याच्यात तो आकृती खूप मोठी आहे 4 आहेत की तिथं पाहायचे की 2 बिंदू मधला अंतर त्या अर्धवर्तुळापेक्षा जास्त आहे पुढे 52 पाच 0.5 हेक्टोमीटर अधिक 25 मीटर वजा 250 डेसिमीटर बरोबर किती
आता हे गणित आपल्याला टाकून त्याच्यामध्ये सोडवलं पाहिजे. सगळ्यात लहान डेसी आहे, डेसी पासून दाखवूया. डेसी मिली सेंटी, डेसी काढायला मिली सेंटी काढायला, डेसी मीटर, डेका, हेक्टो, किलो पण घेऊया आपण. पण काय म्हणलेलं त्यांनी 0.5 हेक्टोमीटर, 0.5 हेक्टोमीटर आणि 25 मीटर. 25 मीटर म्हणजे हे असे लिहिले पाहिजे. याची बेरीज करायची, त्याचं उत्तर येणार आहे 0, 5 2 7 हे 5 हे 75 मीटर उत्तर येईल मीटर मध्ये सांगितलं तर. आता वजा काय आहे 250 डेसी, डेसी 250 इथे मांडताना अशी 250 डेसी याची वजा बाकी करायची, याची पण डेसी केली तर 0 येईल. याचं उत्तर काय येणार आहे 500 डेसी. आहे का 500 डेसी पर्यायामध्ये? आहे का 500 डेसी आहे ते 500 मीटर. 500 डेसी कुठं आहे? 5 गुणिले 10चा वर्ग डेसी, 5 गुणिले 10चा वर्ग डेसी अशा पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. पर्याय एकच नोंदू आहे, 2 नोंदू आहे. आता 5 नंतर 5 डेकामीटर येते का उत्तर? डेकामध्ये डेकाच्या नंतर दशांश चिन्ह दिलं तर 5 डेकामीटर येते, म्हणजे पहिला आणि चौथा पर्याय. 500 मीटर उत्तर येत नाही, 500 डेसिमीटर. दुसरा कट 1 हेक्टोमीटर येते का? नाही, ते पर्याय कट. म्हणजे पर्याय दुसरा आणि तिसरा कट झाला की आपण पहिला आणि चौथा येतो. पुढे बा शंकूच्या आकाराच्या तंबूची तिरकस उंची 14 मीटर, पायाची त्रिज्या 10 मीटर असल्याने तंबूचे वक्रपृष्ठ पडते. तंबू आहे, तिरकस उंची 14 मीटर, ती 14 मीटर आहे आणि पायाची त्रिज्या 10 मीटर आहे. तर आपल्याला विचारलेले वक्रपृष्ठफळ. वक्रपृष्ठफळाचं काय सूत्र आहे? पाय आर एल. 22/7 रेडियस 10 आहे आणि एल आहे 14. 7 गुणिले 14 22 10 220 गुणिले 2 440 चौरस मीटर येणार आहे. तर उत्तर पर्याय क्रमांक 3. विशालला 81% गुण मिळाले, त्याला 30 गुण वाढून मिळाले असते तर त्याचे 85% झाले असते. तर किती गुणाची परीक्षा? 30 गुण म्हणजे वाढले किती? 4%. मी 4% बरोबर 30. मी साध्या सोप्या भाषेमध्ये 4% बरोबर 30. मी 100% बरोबर x मांडणी लावेल. x बरोबर 100 गुणिले 30 भागिले 4 25 25 75 वर्ष म्हणजे किती मार्काची परीक्षा आहे? 750 मार्काची ती परीक्षा आहे. चला पुढे घ्या. ए वजा बी चा घन बरोबर किती? ए वजा बी चा घन डायरेक्ट विस्तार मांडू शकतो आपण, कारण तशी उत्तर आहे. ए क्यूब मायनस बी स्क्वेअर वजा 3a स्क्वेअर प्लस 3ab स्क्वेअर मायनस b घन. मायनस बी क्यूब कुठलाही पर्याय पहा. पर्याय क्रमांक 3 येईल आणि याच्यामध्ये जर कॉमन काढलं, याच्यामध्ये कॉमन काढलं तर दुसरा पर्याय कसा येतो? ए घन वजा बी घन. आता याच्यामध्ये कॉमन काय निघेल? ए निघेल, नंतर ए निघेल, बी निघेल. मग काय याला काय राहील? इथं बी राहील आणि इथे ए राहील. ए अधिक बी घेतलं तर आपल्याला इथे बाहेर वजा चिन्ह घ्यावं लागेल. वजा घेतलं तर दोन्ही वजा होईल, म्हणजे इथं आतमध्ये वजा चिन्ह टाकावं लागेल. इथे बाहेर अधिक चिन्ह घेतलं तर इथे काय होईल पहा? 3a स्क्वेअर. इथे वजा पाहिजे, इथे वजा पाहिजे म्हणजे बी वजा ए पाहिजे.
पर्याय कुठला आहे पर्याय? असा काय पर्याय? इथं वजा घ्यावं लागेल आणि इथे टी वजा बीटा. याचा गुणाकार केला तर काय होईल? वजा 3 ए वर्ग बी वजा वजा अधिक 3 ए बी. पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3. 80 किलोग्रॅम मिश्रणात हवा व साखरेचे प्रमाण 7:3 आहे. मिश्रणात किती किलोग्रॅम साखर मिळाले मिसळल्यास साखरेची दुप्पट हवा होईल? 80 किलोग्रॅम आहे, 7:3 आहे. 7 एक से 3 एक से कशात? खवा आणि साखर. खवा आणि साखर. अगोदर खवा किती आहे साखर किती आहे ते काढायचं. 80 किलोग्रॅम 7 आणि 3 10 एक बरोबर 80 म्हटलं तर 100 किंमत किती येते? 8. 8साठी 56 किलोग्रॅम खवा आहे. 8 × 24 किलोग्रॅम साखर. आता त्यांनी काय म्हणले काय मिसळायचे त्याच्यात? साखर मिसळल्यास साखरेच्या दुप्पट खवा होईल. इथं 56 आहे, ज्याच्यामध्ये किती मिसळायला लागतील? अधिक 4 केलं 24 आणि 4 28 होईल. 28 ची दुप्पट 56 आणि 4 किलो साखर त्याच्यामध्ये मिसळावी लागेल. 57 पा त्रिकोण जे के एल व त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये अँगल के एकरूप अँगल एक्स हे त्रिकोण कोणत्या संगतीनुसार एकरूप आहे? आपण काढूया. दोन त्रिकोण काढूया. जे के एल के ला एक्स एकरूप आहे. के ला इथं मी एक्स देतो म्हणजे हे एकरूपला दाखवते. म्हणजे इथं के एक्स म्हणजे एक्स वाय झेड घड्याळाने दिलेली. तर के ला एक्स घेतला. जे एल एकरूप एक्स वाय. जे एल एकरूप झेड वाय बाजूला ही महत्वाची. के एल एकरूप एक्स वाय. के एल एकरूप एक्स वाय. हे दोन त्रिकोण एकरूप आहे. कोणती कसोटी इथं लागू होते? संगती. आता इथं कसोटी नाही विचारली तर इथे आता त्या ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने जुळवल्या. जे के एल ला एकरूप काय होईल? झेड एक्स वाय. आपण आपल्यानुसार जुळवले. आता त्या पद्धतीने कुठं जुळलेले? जे के एल ला एक्स वाय झेड एक्स वाय आहे का पहिला पर्याय? नाही. दुसरा जे के एल ला झेड एक्स वाय आहे का? आहे. हे पर्याय क्रमांक 2. 350 मीटर लांब व 250 मीटर रुंद आयताकृती शेताला 5 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती तारा आवश्यक आहे? 2 पर्याय का? दुसरा एक पर्याय येतो आणि तिसरा कुठला येतो? चौथा. के एल जे ला एक्स वाय झेड आलं पाहिजे. एक्स वाय झेड येते. दुसरा आणि चौथा पर्याय बरोबर आहे. पुढे पहा. 350 मीटर लांब 250 मीटर रुंद 5 पद्धती कुंपण. एका पदराला किती लागेल? 350 500 600 ची दुप्पट 1200 मीटर लागेल एका पदराला. मग 5 पदराला 1200 गुणिले 5 म्हणलं तर 6000 मीटर लागेल. मग आहे का 6000 मीटर? नाही. त्याचं उत्तर किलोमीटर मध्ये गेलं तर 6 किलोमीटर. कपाटाच्या किमतीत 8% वाढ झाल्याने ती 15,660 झाली. तर वाढीपूर्वी किती? 8% कधी वाढते रे किंमत? 100 ची वस्तू 108 ला होते. तर 1 ची वस्तू 15,660 झाली. x बरोबर x बरोबर 15,660 गुणिले 100 भागिले 108. तर 29 ने भाग आहे. आणि कितीला भाग झाला? 27. 27 चोक अष्टोदर्शे 27 5 35 असे 156 मध्ये 135 गेले 21 राहिले. 21 वर 6 घेतले 216.
27 8 जोडी 2 वरच्या शून्याशी शून्य त्याच्यात 2 शून्य वाढले 580 वरती 2 शून्य सॉरी 25 25 शून्य शून्य 25 8 200 20 आले 25 5 125 आणि 20 150 किती किंमत आहे 14,500 पूर्वी पहिली किंमत. बोर गावात 32% लोक निरक्षर आहेत. 1938 लोक साक्षर आहेत तर निरक्षरापेक्षा साक्षरांची संख्या किती नाही जास्त. आता 1938 म्हणजे 32% निरक्षर याचा अर्थ साक्षर किती टक्के झाले 68%. 68% आकडा दिलेला आहे. 68% बरोबर 1938 मग 32% बरोबर किती डायरेक्ट अशी मांडणी केली तरी चालेल आपल्याला निरक्षरांचा आकडा आणि मग त्यातला आपल्याला विचारलंय फरक विचारलाय मग निरक्षर काढायचे साक्षर व्हायची वादामध्ये 100%चा आकडा काढायची बसायची गरज नाही. मांडणी काय होईल x बरोबर 32 गुणिले 1938 भागिले 68 4 ने भाग जाईल 4 8 32 17 चौक 68 17 ने इकडे गेला 17 1 17 2 राहिले 2 आवृत्ती 3 घेतले 23 17 1 17 6 राहिले 17 चौक 68 4 8 32 2 अचाने 3 8 1 8 3 1101 अचाने 8 1 8 1 912 हे काय झाले निरक्षर आणि साक्षर आहेत 1938 साक्षर आणि याच्यामधला फरक विचारलेला आहे. 8 2 गेले 6 3 गेले 2 9 गेले 0 1026 एक असला आकडा आला. साक्षर निरक्षरापेक्षा किती जास्त 1026. ए बरोबर 5 बी बरोबर ए अधिक 2 सी बरोबर बी वजा 4 5 ए बरोबर 5 बी बरोबर सांगितलं ए अधिक 2 ए अधिक 2 म्हणजे 5 अधिक 2 7 आणि बी ची किंमत येणार आहे 7 आणि सी बरोबर बी वजा 4 मग बी ची किंमत 7 7 नंतर 4 गेले 3 ए ची किंमत 5 बी ची किंमत 7 आणि सी ची किंमत 3 आहे. ए वर्ग अधिक 2b वजा 5c भागिले 6 ए वर्ग 5 चा वर्ग 25 अधिक 2b 7 दुने 14 वजा 5c 5c ची किंमत 3 आहे 3 5 15 25 मधनं 15 गेले 10 अधिक 14 24 24 भागिले 6 4 उत्तर येणार. 6280 10 रुपयाच्या नोटा व 5 रुपयाच्या नोटाच्या दीडपट आहे तर दोन्ही प्रकारच्या मिळून नोट आहे. 10 रुपया नोटा 5 रुपयाच्या नोटा दीडपट 5 रुपयाच्या एक्स मानल्या 5 रुपयाच्या एक्स नोटा म्हणजे किंमत किती होईल त्याची 5x आणि आता पाहिजे तर एक्स मानले तर दीडपट म्हणलं की 1.5x होणार आहे. 10 रुपयाच्या 5 रुपयाच्या एक्स मानले तर 10 रुपयाच्या 1.5x या 10 रुपयाच्या नोट आहेत. याला गुणिले 10 केलं तर 15 गुणिले 10 150 दशांश एक घर सरके काय येणार उत्तर 15x आणि 15x आणि 5x 20x बरोबर एकूण रक्कम किती आहे 280. x बरोबर 280 भागिले 20 केलं 14 म्हणजे 5 रुपयाच्या किती नोट आहे 14 आणि त्याची दीडपट म्हणजे 10 रुपयाच्या 21. बघा 5 रुपयाच्या 14 नोटा म्हणजे 14 पंचे 70 10 रुपयाच्या 21 नोटा म्हणजे 200. तर आपल्याला विचारलं की एकूण नोटा किती एकूण नोटा किती 35 म्हणजे हे लक्षात आणलं. 5 रुपया नोटा ही रक्कम विचारतील 10 रुपया नोटा ही रक्कम विचारतील किंवा एकूण नोटा विचारतील कसं विचारतील. पुढे 3 चौकट 3 चौकट 5 त्रिकोण 4 6 या संख्येला 11 ने पूर्ण भाग आणि चौकट वजा त्रिकोण याची किंमत 4 म्हणजे ही मोठी संख्या आहे आणि ही संख्या लहान 4च्या फरक असणार तर त्रिकोणाच्या जागी कोणती संख्या. आता कसोटी काय असते एकाड एक संख्येची बेरीज यातला फरक 0 किंवा 11
मी ते एकाने पहिलं 3, 5 आणि 4 याची बेरीज किती येते? 8 3 8 4 12 येते. याची पण बेरीज किती आली पाहिजे? 12. मग त्यातली ही बेरीज किती येते? 6. म्हणजे 12 तर 6 गेले 6. मी चौकोन आणि त्रिकोण याची बेरीज तुम्हाला पाहिजे 6. त्याच्यामधला फरक दिलेला आहे 4. जर दोन संख्येची बेरीज आणि फरक दिलेला आहे तर मोठी संख्या कशी काढायची? दोन संख्येची बेरीज अधिक फरक भागिले 2 केले की मोठी संख्या येते. मी इथं 6 अधिक 4 10 भागिले 2 केले तर मोठी संख्या येणार आहे 5. आणि लहान संख्या काढायची असेल तर दोन संख्येची बेरीज वजा फरक भागिले 2. 6 मध्ये 4 गेले 2 2 भागिले 2 केलं तर 1. म्हणजे मोठी संख्या 5 आहे, लहान संख्या 1 आहे. आपल्याला विचारली लहान संख्या त्रिकोणाच्या जागी काय येईल? 1 येणार. दोन समांतर रेषा, या दोन समांतर रेषांना छेदतात तेव्हा त्या आकृती संगत कोणाच्या किती जोड्या आहेत? बघा, दोन समांतर रेषा आणि यांना दोन समांतर अगोदर एका समांतर रेषेचे संगत कोणाच्या जोड्या? एका बाजूला किती होती बघा? 1 2. किती झाले इकडं? 2. इकडे 2. आता इथं असं बघितलं, इकडे 2 इकडे 2 म्हणजे अशा किती झाल्या? 8 झाल्या. अशा बघितल्या तर किती होणार आहे? 8. म्हणजे 8 आणि 8 किती जोड्या होती? 16 जोड्या. आलं का लक्षात? हे लक्षात ठेवा बरं. अगदी एवढ्या साध्या सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांग. पुढे पहा 65 चौकोनाचे 4 कोण अनुक्रमे 2 3 4 6 या प्रमाणात आहे. तर एका समूह कोणाच्या जोडीतील मापाचा फरक पर्यायातून निवडा. आता इथं पहिल्यांदा ते कोणाची माप काढूया. मग चौकोनाच्या 4 कोणाची बेरीज किती असते? 360 असते. याचा वापर आपल्याला इथे करावा लागेल. 2 3 4 6 म्हणजे 2x अधिक 3x अधिक 4x अधिक 6x बरोबर किती येणार आहे? 2x अधिक 3x अधिक 4x अधिक 6x बरोबर 360. म्हणजे 15x बरोबर 360. x बरोबर 360 भागिले 15 केलं उत्तर किती येते? 24. म्हणजे पहिला कोण आहे? 24 दुने 48, दुसरा 24 त्रिक 72, 24 चौक 96, 24 144. समूह कोण असतील? हे दोन असतील, हे दोन असतील. याच्यामधला फरक बघितला तर याच्यामधला फरक किती येतोय? 48. याच्यामधला फरक बघितला तर 44 72. आपल्याला काय विचारले? दोन समूह कोणाच्या जोडीतील मापाचा फरक पर्यायातून निवडा. 2 पर्याय निवडा. 2 48 आणि 72 पर्यायामध्ये आहे का? आहे. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. गोलाची त्रिज्या 3 सेंटीमीटर असल्यास घनफळ गोल आहे याची त्रिज्या 3 आहे. घनफळ गोलाचं घनफळ काय आहे? 4 इतर पायाची किंमत 3 अंशाचे 4 घ्या. 3 अंशाचे 14 घ्या. 3.4 गुणिले 3 चा घन 27. बोला काय येते उत्तर? इथं 3 9 27. आता इथं पर्याय पद वापरले तर इथं 9 चौक 36 6 1 6 चौक 24 1 साली 4 येणार. त्याच्यानंतर पर्याय होते का? होतोय. फक्त तिसऱ्या पर्यायालाच 1 साली 4. इथं पहिलं 9 9 चौक 36 इकडे एकच गुणाकार जो करणार त्याच्या एक साली किती येणार आहे? 6 येणार. आणि पुन्हा 6 1 चौक 24 म्हणजे एक साली काय येणार आहे? 4. त्याच्यावर म्हणजे हे करत बसायची गरज नाही. पुढे घ्या. काय पाहिजे रे? हे माझ्या नीताने आपला व्हिडिओ 20% तोट्याने गीताला विकला. गीताने 10% नफ्याने सीताला 748 रुपयास विकला. तर नीताने तो व्हिडिओ किती रुपयास घेतला? आता 100 रुपये मूळ किंमत मानायची. 100 ची किती होते? 100 ची एवढी होते तर मग कोणत्या संख्येची एवढी होईल अशी एकमान पद्धती चालवली. 20% तोट्याने 20% तोटा कधी होतो? म्हणजे मूळ किंमत 100 धरली तर 20% तोटा घेतला तर विक्रीची किंमत होणार 80. म्हणजे 80 रुपयाला तोट्याने गीताने घेतला
आता हे 80 रुपये गीताने म्हणजे हा 100 रुपयाला घेतला होता गीताने 100ला घेतला, 20% तोट्याने म्हणजे 80 रुपयाने गीताला विकला. गीताने 10% नफ्याने, 80चा 10% नफा किती होतो? 88 रुपये, म्हणजे 8 रुपये नफा होतो. म्हणजे 88 रुपयाला तिनं 10% नफ्याने तो सीताला विकला. सीताला 88 रुपयाला मिळाला. तुम्ही 748 म्हणजे 88% म्हणजे 748. तर नीताने तो रेडिओ कितीला घेतला? तुम्ही नीताने 100%ची किंमत म्हणजे 100% बरोबर X. येते का लक्षात? समजते का हे? ही नीताने 100 रुपयाला घेतला होता, तिने 20% तोट्याने 80 रुपयाला गीताला घेतला. या गीताने 80 रुपयाला घेतला, 10% नफ्याने, 80चे 10% 8 रुपये म्हणजे 80 ला 88 रुपयाला सीताला घेतला. तर आपल्याला विचारलं की नीताने केवढ्याला घेतला? नीताने 100ला घेतला, 88 रुपयाला विकला तेव्हा तो 748 रुपयाला सीताला मिळाला. 88%ची रक्कम म्हणजे 748, 100%ची किंमत. तर इथे X बरोबर 748 गुणिले 100 भागिले 88. 11ने भाग जाईल, 11 88, 11 66 नाही, 11 66, 8 राहिले, 11 88. 4 ने घालूया, 4 दुने 8, 11 चौक 68, 2 ने घालून इथे 50, 50 गुणिले 17 850. नीताने 850 रुपयाला घेतला होता. चला पुढे प्रश्न घ्या. A अधिक 2 A अधिक 1/2 बरोबर 8 दिले. तर A वर्ग आपण 1/4A वर्ग बरोबर किती? आता या ठिकाणी काय करा, मूळ जरा उत्तर काढायचे ते बाजूला ठेवा. इथं दोन्ही बाजूचा वर्ग करू, याचा वर्ग करूया, याचा वर्ग करूया. याचा वर्ग काय होतो? पहिल्या पदाचा वर्ग A वर्ग, यांचा गुणाकार काय होईल? A आपण 2A. A आपण 2A म्हणलं की काय होतंय? A आपण 2A. A ला A जाईल म्हणजे उत्तर काय येणार? 1/2. त्याची काय करायची असते? दुप्पट करायची असते. म्हणजे उत्तर काय येईल? 1. या 2 ला 2 गेले, उत्तर काय येणार आहे? 1 येणार. म्हणजे A वर्ग अधिक 1 अधिक 1/1 चा वर्ग 1 होतो. म्हणजे 2 चा वर्ग 4, A वर्ग बरोबर 8 चा वर्ग 64. अधिक 1 तिकडे पाठवून द्या, वाजावली म्हणजे इकडे काय राहिलं? A वर्ग अधिक 1/4A वर्ग बरोबर या 64 मध्ये 1 गेले 63. आपल्याला याची किंमत विचारलेली, उत्तर काय आलं? 63. आलं का लक्षात? वर्ग करायचा कळतो ना? x + y चा वर्ग काय होतो? पहिल्या पदाचा वर्ग. काय होईल पहिल्या पदाचा वर्ग? x वर्ग. या दोघांच्या गुणाकाराच्या पदाचे चिन्ह, या दोघांच्या गुणाकाराचे दुप्पट, या दोघांचा गुणाकार xy त्याची दुप्पट 2xy आणि अंत्यपदाचा वर्ग y. अशा पद्धतीने इथं वर्ग होतो. म्हणजे इथं तसा आपण वर्ग केला. पहिल्या पदाचा वर्ग A वर्ग, या दोघांचा गुणाकार काय होईल? A आपण 2. त्याला संक्षिप्त करून दिले तर 1/2 होईल आणि त्याची दुप्पट 1/2 म्हणजे अर्ध्याची दुप्पट 1 होतो. तर 1 आलं. आणि इथं दुसऱ्या पदाचा वर्ग 1 चा वर्ग 1 होतो, 2A चा वर्ग, 2 चा वर्ग 4 आणि 1 चा वर्ग A वर्ग. अशा पद्धतीने पुढे पहा. 2x वर्ग वजा 8x वजा 24. 2x वर्ग 48 त्याची फोड करायची, याचा गुणाकार आला पाहिजे वजा, गुणाकार आला पाहिजे वजा 48, त्याची बेरीज झाली पाहिजे वजा 8. 6 आणि 8 घेतलं तर त्याची बेरीज येईल का वजा 8? नाही. मी तर काय संख्या घ्यावी लागेल? 12 चोक 48. मग वजा आपल्याला 8 आणायचे म्हणजे मोठ्या संख्येला वजा येईल, बारक्या संख्येला 8. याचा गुणाकार येतो का वजा 48 येते. याची बेरीज वजा 8 येते का? 12 चोक 8. काय म्हणतोय? मांडी घालू बस. हा आता कसा शाळेसारखा कोणी पाहिजे. हा तू सरळ बस, सरळ इकडे पळाय, इकडे नाही, इकडे गावड्याकडे नाही पळा, गोष्टी पळा इकडे. आता याची फोड करताना आपल्याला लक्षात ठेवायचं याच्यातून कॉमन काढायचं.
जे सोयीस्कर होईल अशा पद्धतीनं पहा. म्हणजे 12 जर इकडे घेतले तर मग हे 4 तिकडे टाकायचं, हे 4 इकडे घेतले तर 12 तिकडे टाकायचं. तसं दोन्ही घेतले तर काय उत्तर फरक पडत नाही बरं का. एक लक्षात घ्या. अगोदर हे इकडे टाकून ते पुढे टाकून दोन्हीकडे दोन्ही पद्धतीने होतो. पहा 2x वर्ग वजा 12x वजा 4x वजा 24. एका मला नाही सर मला हे वजा 4 सॉरी मी आधी केलं. एका मला नाही सर हे 8 रुपये घ्यायचे चालेल. 2x वर्ग अधिक 4x वजा 12x वजा 24 असं घेतलं तरी काय. मग या दोघांमध्ये कॉमन काढायचा, या दोघांमध्ये कॉमन काढायचा. या दोघांमध्ये कॉमन काय निघेल 2x निघेल. इथे काय राहिलं x वजा 6. आता इकडे देखील x वजा 6 आलं पाहिजे. कॉमन काय काढला पाहिजे 4. अधिक 4 काढायचा का वजा 4 काढायचा अधिक 4 हे लक्षात घ्या. अधिक 4 केल्याने 7 अधिक 4x अधिक वजाचा वजा. हे 2x अधिक 4 एका कंसात टाका आणि दुसऱ्या कंसात x वजा 6. आता याच्यामध्ये पुन्हा कॉमन निघू शकतो. या दोन कॉमन निघू शकतो. x अधिक 2 होती आणि इकडे x वजा 6 येते. हे पण उत्तर असू शकतो, हे पण असू शकतो. पर्यायामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धती. ठीक आहे ना. हे तर केलं तर काय होणार आहे. इथे कॉमन काढलं तर काय येते 2x निघेल कंसात राहील x अधिक 2 राहील आणि इकडे x अधिक 2च कंसात आलं पाहिजे. म्हणजे इथे काय करावं लागेल वजा 12 बाहेर काढा. वजा 12 केले तर वजा 12 आणि 1 चा गुणाकार वजा 12 आहे. वजा 12 आणि अधिक 2 चा गुणाकार वजा 24. आणि मग पहिल्या कंसात 2x वजा 12 दुसऱ्या कंसात x अधिक 2. याच्यात कॉमन निघू शकतो पुन्हा दोन कॉमन काढण्याचं काय होईल x वजा 6 x अधिक 2 आहे का बघा. हे उत्तर तो मागे पुढे. याचा अर्थ येतं मध्ये गुणिले 2 गुणिले x अधिक 2 गुणिले x वजा 1 2 गुणिले x वजा 6 गुणिले x अधिक 2. मागे पुढे लिहिलं तर काही फरक गुणाकाराचा आहे. म्हणजे हे उत्तर असू शकतं पर्याय, हे पण असू शकतं आणि हे पण. 3 उत्तर तुम्हाला मी दाखवली. त्यातलं पर्याय कोणतं दिले आपल्याला उत्तर 2x अधिक 4 x वजा 6 हे उत्तर दिले. हे दिले पुढं पण नाही ना गोंधळून जातात ना. म्हणजे गोंधळ झाला नाही पाहिजे ना. मग पुढं पण जाता आलं पाहिजे मुलांना म्हणून ते समजून दिलेलं आहे. जे मागे पुढे घेतलं तर उत्तर बदलतं का तर नाही बदलत. हे तुम्हाला समजून दिलं पाहिजे ना. पुढे घ्या. आठचा चौथा घात भागिले x चा चौथा 4 चा x घात बरोबर 2 चा वर्ग. 8 चा चौथा घात भागिले 4 चा x घात बरोबर 2 चा वर्ग. आता इथे बेस सारखा असेल तर हे भागाकार करतात. याचा 8 चा आणि 4 चा बेस काय करून घ्यावा लागेल आपल्याला 2 करून घ्यावा. म्हणजे 8 म्हणजे काय आहे 2 चा घन आणि त्याचा चौथा घात भागिले आहे 2 चा वर्ग आणि त्याचा x घात बरोबर 2 चा वर्ग. आता घातांकाचा घातांक म्हणजे काय होतो गुणाकार. म्हणजे 2 चा किती झाला 2 चा 12 घात भागिले 2 चा 2x घात बरोबर 2 चा. जेव्हा घातांक बेस सारखा असेल भागाकार असतो तेव्हा घातांकाचे काय होते वजा. म्हणजे 2 चा 12 वजा 2x बरोबर 2 चा बरोबरचं चिन्ह आहे. बेस सारखा आहे बरोबरचं चिन्ह म्हणजे घातांक कसे असतात सारखे. म्हणजे 12 वजा 2x बरोबर 2. आपल्याला हे वजा 2x तिकडे पाठवून द्या. 12 बरोबर 2 अधिक 2x या 2x मध्ये अधिक 2x तिकडे पाठवून द्या. 12 वजा 2 बरोबर 2x 12 तर 2 गेले 10 10 बरोबर 2x झालं. म्हणजे x बरोबर हे गुणिले 2 आहे तिकडे पाठवून दिले 10 भागिले 2 होते. उत्तर काय येणार आहे 5. x ची किंमत काय येणार आहे 5. 71 भाग हे दोन्ही ग्रुप दाखवलेले आहे. LMNP LMNP
ते काटकोन दाखवलेलं आहे. शेजारच्या आकृतीत त्रिकोण LMN मध्ये MP लंब LN, LP एकरूप PN, तर त्रिकोण LMN कोणत्या प्रकारचा आहे? LMN कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? आता पहा, नाही डायरेक्ट कसं उत्तर कशी म्हणजे का समजून देता आलं पाहिजे ना मुलांना. आता या ठिकाणी हा कोण, आता इथे पहा ही बाजू इथे काटकोन दाखवले, म्हणजे जर ही बाजू असेल तर याचा जर हा कर्णा तो आला, इथे देखील इथं जेवढी बाजू तेवढीच ही बाजू, ही बाजू जी इथं जेवढी होती तेवढीच ही बाजू, म्हणजे इथं पण काय येणार तेवढाच कर्ण येणार. म्हणजे या दोन बाजू कशा आल्या, या दोन बाजू एकरूप आल्या, म्हणजे हा कसला त्रिकोण झाला समद्विभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण होऊ शकेल का? नाही, समद्विभुज त्रिकोण आहे. हे तुम्हाला फक्त दोघांसाठी नाही ना चाललं, या बाकीच्यांना पण कळलं पाहिजे का तो समद्विभुज आहे. साखर कारखान्यात नोव्हेंबर महिन्यात 2550 क्विंटलचा एकर होते तयार होते, तर पहिल्या आठवड्यात किती किलोग्राम साखर तयार झाली? नोव्हेंबर महिन्यात किती दिवस आहे? 30 दिवसात 2550 क्विंटल. एक क्विंटल म्हणजे किती रे? 100 किलो. म्हणजे इथं गुणिले 100 करा, गुणिले 100 केले म्हणजे 200 वाढली. एवढी किलो झाली, किती दिवसात झाली? 30 दिवसात. भागिले 30 करा, म्हणजे एका दिवसात किती तयार होईल तेवढी. मग इथं 3 8 24, एक राहिलं बाकी 3 5 15 वरची 200. एका दिवसात किती होते? आठवड्यात म्हणल्यावरती आठवड्याचे दिवस किती? 7. याला गुणिले 7 करावं लागेल. हे 2 शून्य मांडून टाका. 7 5 35 5 40, 7 8 56 आणि 3 19. आठवड्यात किती झाली? 59,500 किलो. किलोग्राम मध्ये विचारले ना आपल्याला. मग आपण क्विंटलचं पहिल्यांदा काय करून घेतलं? किलो करून घेतलं 2 शून्य. एका दिवसात आठवड्यात किती झाली? 59,500 किलो झाली. आणि क्विंटल करायचे म्हटल्यानंतर त्या किलोचे क्विंटल 595 क्विंटल झाले. पण आपल्याला विचारलंय किलो मध्ये, त्यामुळे 59,514 पर्याय केली. 73 74 75 स्तंभालेख आहे. स्तंभालेख जरा समजून घ्या. 2012 13 14 15 मध्ये काय आहे? इकडं उत्पन्न टनामध्ये. ओके, आता गहू आणि तांदूळ एकाच ह्याच्यामध्ये दिले. गव्हाच्या 4ही वर्षाच्या उत्पन्नाची सरासरी. पहिल्या वर्षी किती टन आहे गहू? गहू किती आहे पहिल्या वर्षी? 60 टन आहे. दुसऱ्या वर्षी गहू 60 आहे. तिसऱ्या वर्षी गहू, चौथ्या वर्षी त्यांची सरासरी 270. सरासरी डायरेक्ट सांगितली 60 80 सरासरी 70, या 60 80 70 दोघांची 70ची 70च येणार. त्यामुळे 70 टन उत्पन्न किंवा याची बेरीज करा. 280 भागिले 4 केलं तर उत्तर 212 मध्ये तांदळाच्या उत्पन्नापेक्षा 2015 मध्ये तांदळाचे उत्पन्न किती टक्के होते? 2012 मध्ये किती झाले तांदळाचं उत्पादन? 80 टन. 2015 मध्ये तांदळाचं किती झाले उत्पन्न? 100 टन झाले. हा सॉरी थांबा. 2012 मध्ये तांदळाचं किती झाले? 60. 2012 मध्ये तांदळाचं झालं 80 आणि 2015 मध्ये तांदळाचं झालं 100. तांदूळ रंगवलेला भाग म्हणजे किती न वाढलं? 20 ने वाढलं. म्हणजे मांडणी आता कशी करायची बघ. 80 ला वाढलं कितीने? 20 ने. मग 100 ला 1 किती उत्तर? 25%. हे मांडायची काही गरज नाही. 100 गुणिले 20 भागिले 80 केलं 20 चोक विचारा 25% उत्पन्न वाढलेलं आहे. 2013 व 2015 मध्ये उत्पन्नाचे गुणोत्तर. 2013 मधलं उत्पन्न सांगा किती? 90 आणि
60 म्हणजे 150. दोघांचं एकत्र आहे, एकाचं कुणाचं विचारलं नाही. म्हणजे 2013 मध्ये गहू झालेला आहे, तांदूळ झालेला आहे 9 पट आणि गहू झालेला आहे 60, म्हणजे असं एकूण उत्पन्न 150 आहे. आणि 2015 मध्ये 100 आणि 80 म्हणजे 180. 150 ला 180 याला गुणोत्तर संक्षिप्त रूप द्या. 3×5 = 15, 3×6 = 18 म्हणजे गुणोत्तर काय येणार आहे 5×6. ओके, चला धन्यवाद मित्रांनो.